नमस्कार, मी सुधाकर काशीद, निवासी संपादक तरुण भारत. गेल्या 1-2-3 महिन्यापासून आपण पाहत असाल, आम्ही दर आठवड्याला त्या काळात एखादी घडलेला प्रसंग असेल, एखादी घटना असेल, राजकीय घडामोड असेल, अन्य कुठल्याही क्षेत्रातील घडामोड असेल, तर त्या संदर्भातले जे कोणी जाणकार आहेत किंवा संबंधित माणसं आहेत त्या सर्वांना इथं बोलवतो, एक 7-8 लोकांना, आणि त्यांच्याकडून त्या घटनेचं जे काय आहे अंतरंग आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. आज आपण जो विषय घेतला आहे ते श्रावण महिना. हे श्रावण महिना म्हणजे की एक प्रसन्न महिना, पावसाला सुरुवात झालेली असतं, सृष्टी सगळी हिरवीगार झालेली असते, धार्मिक कार्यक्रम या काळात खूप अगदी असतात. किंबहुना आपण पर्यावरणाच्या अंगानं घेतलं तर या काळात नदीचं पाणी असेल, ओढे, धबधबे, कीटक, पक्षी, हे बेडूक वगैरे अशा सरपटणारे पाणी, अशा सगळ्यांचा अभ्यास वेगवेगळ्या पातळीवर त्या क्षेत्रातले तज्ज्ञ करत असतात आणि एक श्रावणाचं महत्त्व आपल्या ह्याच्यातलं ते हे करत असतात. सर्वप्रथम ह्या श्रावण मासाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि आज आपण इथं एक चर्चा करण्यासाठी एकत्र आलेलो. श्रावण मास म्हणतो तसा तो वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आपलं पौराहित्य ह्या दोन्हींचा संगम असतो. आणि आहाराच्या दृष्टिकोनातून बघितलं गेलं तर श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक जण मांसाहार टाळत असतो. तर तो टाळलाच पाहिजे का नाही केला पाहिजे, तर ह्याबद्दल आपण जर मुद्दा लक्षात घेतला तर तो शास्त्रीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण ह्या दिवसात जी हवामानामध्ये बदल असते, तो पाऊस भरपूर असतो, ऊन पावसाची जोड असते. जसं निसर्ग आपल्याला प्रत्येक गोष्ट शिकवत असतो, सूर्य जसा उगवतो तसं शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा ही निर्माण होत असते. आणि ह्या काळामध्ये सूर्यप्रकाश कमी असल्यामुळे पचनशक्ती थोडीशी मंदावते. म्हणून ह्या काळात आपल्याला शक्यतो मांसाहार टाळायचा आहे. मांसाहार म्हणजे काय असतो, तो प्रथिने आणि स्निग्ध पदार्थ ह्यांनी समृद्ध असतो. आणि ह्याच्या पचनासाठी आपल्याला पचनसंस्था जी असते त्याच्यामध्ये स्त्रवणारे जे ॲसिड्स असतात ते भरपूर प्रमाणात जर स्त्रवत असेल तर त्याचं पचन व्यवस्थित होणार. जर समजा ते कमी पडत असेल तर त्याचं शोषण व्यवस्थित होत नाही आणि त्याचे परिणाम होतात. मग ह्या काळामध्ये आपला आहार हा सात्विक असला पाहिजे, किंवा तो भरपूर जी फळं ह्या सीझनमध्ये भरपूर प्रमाणात येतात. म्हणजे आपण बघतोच की केळी असते, आजकाल ड्रॅगन फ्रूट भरपूर येतो आपल्याला, मोसंबी, संत्र, डाळिंब ही फळं भरपूर येतात या सीझनमध्ये. तर का येतात, तर ह्याच्यामधून मिळणारी सत्व जी असतात ती अत्यंत शरीरासाठी पौष्टिक असतात. म्हणजे ती भरपूर प्रमाणात जीवनसत्व व क्षार ह्यांनी समृद्ध असतात. ह्याची शरीराला गरज कमी प्रमाणात असते, पण त्याची शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचं कार्य खूप मोठं असतं. म्हणजे ते शरीरामध्ये जे आपल्याला आयर्न, कॅल्शियम हे जे मिळायला पाहिजे, किंवा झिंक असू दे, फॉस्फरस असू दे, हे जे सत्व आहेत, तत्व, ते खूप कमी प्रमाणात लागतात. पण जे म्हणतो ना सूक्ष्म, पण त्याचा परिणाम अत्यंत आपल्याला चांगला मिळतो. तो म्हणजे आपलं रक्त शुद्धीकरण व्हायला मदत होतं, रक्त वाढण्यास मदत होते, पेशीमध्ये कुठलाही पदार्थ चिकटून राहत नाही, फायबर्स जास्त असल्यामुळे, तंतुमय पदार्थांमुळे तो पूर्णतः त्याचा निचरा होण्यास मदत होतो. हा सगळ्यात जास्त आहे. ह्या सीझनमध्ये आपल्याला रानभाज्या भरपूर मिळतात. म्हणजे कोरंटी असेल, गुडूची असेल, पात्री असेल, ह्या भाज्या आपल्याला खायला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्व आहेत, जी तुम्ही ह्या काळात खाल्लं तर वर्षभरासाठी तुम्हाला त्याचं पोषण मिळत राहतं. म्हणजे कमी प्रमाणात लागतं पण शरीरामध्ये खूप चांगलं काम ते करत असतं. त्यासाठी जे निसर्गतः जे उगवत असतात त्याचं आपण सेवन केलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे आपले जे सण आहेत, आता नारळी पौर्णिमा, त्याच्यात आपण नारळाच्या वड्या करतो किंवा नारळी भात केला जातो, त्याच्यामध्ये तूप वगैरे घालून आपण बनवतो. तर हे का आहे, तर नारळामध्ये सर्व गुणसंपन्न असे गुण आहेत. कारण नारळाचं पाणी असू दे, नारळाचं खोबरं असू दे, किंवा त्याच्यापासून साली, हे पूर्णतः आपल्याला काहीतरी देतच असतं. आणि आपण प्रत्येक कार्यक्रमात बघतो की एखादं आपल्याला काही द्यायचं असेल तर आपण श्रीफळ म्हणून त्याचा वापर करतो. तर हे श्रीफळ का आहे, कारण त्याच्यामध्ये मिळणारी जी सत्व आहेत ती अत्यंत गुणकारी आहेत आणि ते शरीराला आवश्यक आहेत. म्हणून आपण त्याचं सेवन ह्या दिवसात करायचं आहे. त्याचप्रमाणे श्रावणामध्ये केळीच्या पानामध्ये आपल्याला श्रावणी सोमवार सोडायचा असतो. का करत असतो, तर केळीचं पान हे आहे ते कॅल्शियम समृद्ध आहे. आपण कॅल्शियमच्या गोळ्या ज्या घेत असतो त्याच्याही पेक्षा पुढं जाऊन जी सत्व ती मिळतात ती केळीच्या पानातून मिळत असतात. तर त्या पानामध्ये आपण जेवलं तर खरोखरच आपल्याला चांगली सत्व भेटत असतात. म्हणून आपल्या पुरातन काळापासून ह्या गोष्टींचा समावेश आपल्या आहारामध्ये केला गेलेला आहे. त्यामुळे त्याचं आपण सेवन नक्कीच केलं पाहिजे. जी आपल्या संस्कृतीची जोड आहे त्याला शास्त्रीय कारणंसुद्धा आहेत, त्यामुळे त्याचा आपण अवलंब केलाच पाहिजे. हो,
त्याचं पोषण मिळत राहतं. तेच मी म्हटलं ना, ज्या काही रानभाज्या आहेत, जी काही पालेभाजी आहे, फळं येणारी आहेत, तर ह्याचा उपयोग आपल्याला दीर्घकाळासाठी पोषण टिकवून ठेवतो. हां, धार्मिकतेची जोड असल्यामुळे माणसं कसं भीती नका होईना त्याचं पालन करतात. आजच्या ह्या राऊंड टेबलमध्ये विषय घेतला आहे श्रावण आणि पर्यावरण. खरं तर पर्यावरणाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर मृग नक्षत्र हे 7 जूनला चालू होतं आणि त्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये आणि जुलै महिन्यामध्ये बराचसा पाऊस पडून जातो, नद्यांना पूर येतो, पेरण्या होतात आणि शेतामध्ये पिकं यायला लागतात आणि मग तिसरा महिना येतो तो जुलै ऑगस्ट, ज्यामध्ये आपला हिंदू धर्माप्रमाणे श्रावण महिना येतो आणि त्यामध्ये मग सृष्टी जी आहे ती आपलं जे रूप आहे ते वेगळ्या प्रकारात आपल्याला दाखवायला लागते. आता आपलं श्रावण महिना आणि जर आपण आपले हिंदू धर्मातले किंवा इतर धर्मामधले जर सण जर बघितले तर ह्या पर्यावरणाला पूरक असे ते सण आहे. आजच आपल्याकडं नागपंचमी आहे. तर नागपंचमी का आपण साजरी करतो तर सापाबद्दलचं एक जे आपलं अंधश्रद्धा आहे ती कमी व्हावी आणि हे साप आहे किंवा नाग आहेत हे शेतकऱ्याला कसे उपयोगी आहेत. कारण शेतामध्ये ह्या पिरियडमध्ये आपल्याला असं दिसून येतं की पिकं जोमात आलेली असतात आणि ती पिकं खाण्याकरता हे उंदीर शेतामध्ये येतात आणि उंदीर हा साप जो आहे तो खात असतो आणि त्याकरता मग एक प्रतीक म्हणून आपण नाग पंचमी ही साजरी करत असतो. असेच बरेचसे आपल्या हिंदू धर्मामध्ये सण आहेत ज्यामध्ये ह्या सणामध्ये पर्यावरण रक्षणाचे धडे जे आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्या केलेल्या आहेत. उदाहरणार्थ आपण श्रावण सोमवार पाळतो आणि त्या दिवशी शिवाची पूजा करतो आणि संध्याकाळी सोमवार सोडतो, त्या करताना याचं केळीचं पान आणतो आणि त्यामध्ये जेवतो. त्यामध्ये कुठंतरी पर्यावरण आहे असं आपल्याला दिसून येतं. आत्ताच मॅडमनी सांगितलं की त्यामध्ये वेगवेगळे मिनरल्स आहेत आणि ते मिनरल्स आपल्या जेवणामधून आपल्याला मिळतात. अशा बऱ्याचशा गोष्टी जर आपण बघितल्या ह्या श्रावण महिन्यामध्ये त्या पर्यावरणपूरक आहेत. परत आपल्याला जर बोलायचं झालं तर हे श्रावण संपल्यानंतर हा निसर्ग आपला फुललेला असतो. फुलं, पानं, फळं ही सगळीच असतात आणि त्याबरोबर वेगवेगळे आपले सण यायला लागतात. त्यामध्ये घटस्थापना आहे ज्यामध्ये देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर आपली दिवाळी येते. ह्या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्या ह्या धर्मामध्ये कुठेतरी पर्यावरण राहावं हे आपल्याला दिसून येतं. पण सद्य परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं तर ह्या सगळ्या सणांच्या मध्ये कुठं तर आपण चुकायला लागलोय आणि कुठल्या तरी वेगळ्या गोष्टी आपण करायला लागलोय असं मला वाटतं. उदाहरणार्थ बरेचसे कुठलेही सण असतील, इव्हन श्रावणामध्ये आपण आता बघतो की बऱ्याच वेळा डॉल्बीसारखा जास्त आवाज असणारे स्टिरिओ आपण लावतो. त्यानंतर दिवाळीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फटाके लावतो. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पर्यावरणाला थोड्याशा हानिकारक आहेत. जे आवाज मोठ्याने येतात डीजेचे, त्याच्यामुळं जे आजारी लोक असतात त्यांना त्याचा त्रास होतो आणि बऱ्याचशा गोष्टी ह्यामुळे होत असतात. फटाके जर घेतले आपण तर त्या फटाक्यामुळे आवाजही होतं. त्याचबरोबर आपल्या पर्यावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि बरेचसे हानिकारक शिशासारखे जे धातू आहेत ते पर्यावरणामध्ये सोडले जातात आणि अल्टिमेटली ह्याचा जो पर्यावरण आहे ते आपण ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ म्हणतो आणि त्याच्यामधून जे आपण वातावरण बदल किंवा क्लायमेट चेंज म्हणतो, हा क्लायमेट चेंजचा धोका आपल्या सर्वांच्यापर्यंत येतोय असं आपल्याला वारंवार दिसून येतं. कारण श्रावण महिन्यामध्ये एवढा मोठा पाऊस पडायला काही गरज नाही. नद्यांना परत पूर यायला पाहिजेत असं काही नाही, कारण पूर हा जून आणि जुलै महिन्यामध्येच यायला पाहिजे. पण आता जर बघितलं आपण तर आपला मृग नक्षत्र आहे ते 7 जूनऐवजी ते कुठंतरी जुलैमध्ये जातं आहे. म्हणजे पावसाची सुरुवात होते. ह्यावर्षी चांगला पाऊस झाला आहे जूनमध्ये पण आपल्याला असं दिसून येतं फ्रिक्वेंटली की हे जे निसर्ग चक्र आहे हे कुठंतरी बदलायला लागलं आहे. म्हणजे मृग नक्षत्र 7 जूनला असायला पाहिजे. त्या दिवशी मला वाटतंय की माझी जी पिढी आहे त्या पिढीला त्या दिवशी शेवग्याची भाजी खायला
असायची, त्यामधनं काही सत्व मिळायची, जी सत्व आपल्या पूर्ण पावसाळ्यामध्ये आपल्याला पोषण करतील किंवा आपल्याला निरोगी ठेवतील असे असायचे. पण आता जर बघितलं, मृग नक्षत्रा दिवशी पाऊसच पडत नाही, तो कुठं तर पुढे पडतो. आणि हे जे सगळं चक्र आहे, म्हणजे ज्या पेरण्या व्हायला पाहिजेत त्या पेरण्या होत नाहीत. आणि हे सगळं चक्र बदलायला लागलं आहे. हे सगळं चक्र का बदलायला लागलं आहे की आपण आपल्या सणांच्या मध्ये आणि आपल्या वर्तणुकीमध्ये जे नको असणारे पदार्थ, उदाहरणार्थ कार्बन डायऑक्साईड जास्त वातावरणामध्ये सोडणे, प्लॅस्टिकचा अतिवापर करणे, अशाच्या गोष्टी व्हायला लागलेत. त्यामुळं आपल्या धरतीचं तापमान जे आहे, वातावरणाचं जे तापमान आहे ते वाढायला लागलं आहे. आणि त्या तापमान वाढीमुळं जागतिक स्तरावर हा क्लायमेट चेंजचा प्रकार चालू आहे. अवकाळी पाऊस येतो. बऱ्याच वेळा लोक मला विचारतात की आता दुपारी एकदम गरम होतं आहे, संध्याकाळी पाऊस पडतो आणि रात्री थंडी वाजते, काय व्हायला लागलं आहे? तर हा सगळा जो परिणाम आहे तो सगळा परिणाम ह्या वातावरण बदलाचा किंवा तापमान वाढीचा आहे. ही जर तापमान वाढ आपल्या ह्या म्हणजे ही जर रोखायची असेल तर जे आपण सणवार जे पाळतो, श्रावण महिन्यात आहे, त्याच्यानंतर सुरू होणाऱ्या पिरियडमध्ये आहे, हे जर आपल्या पूर्वीच्या म्हणजे आपल्या धर्मशास्त्रामध्ये लिहिलं आहे त्याप्रमाणे जर पाळले तर मला वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टींच्यावर एक नियंत्रण येईल आणि आपलं जे पृथ्वीचं वातावरण आहे हे पूर्वीसारखंच राहील असं मला वाटतं. नमस्कार, मी अमोघ केशव भागवत, पौरोहित्य यांचा करतो म्हणण्यापेक्षा मी पुरोहितांचा प्रतिनिधी म्हणून आज सर्वात तुमच्यासमोर उपस्थित आहे. श्रावण महिना ह्याच्यावरती जरी आपण चर्चा करत असलो तरी माझ्या मते केवळ श्रावण महिना आत्ता आपण घेतलेला आहे, परंतु संपूर्ण चातुर्मास हा आपण याच्यामध्ये घ्यायला काही हरकत नाही आहे. कारण कुठल्याही महिन्यामध्ये आपल्या धर्मशास्त्रामध्ये जर का व्रतवैकल्य जर का करायचे असतील किंवा सणवाराची जर का आपण आखणी किंवा मांडणी जर का सुस्थितीत जर व्यवस्थित जर बघत आलो तर ह्याचा थेट संबंध आपल्या जीवनशैलीशी आहे किंवा आपल्या रोजच्या व्यवसायाशी, उद्योगधंद्याशी हा संबंध येतो. ज्या वेळेला ही धर्मशास्त्र तयार केली गेली त्यावेळेच्या काळाचा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये थोडासा विचार करावा लागेल. कारण पुरोहित म्हणून इथे बोलायला बसल्यानंतर मला सगळ्यांच्या विषयाला थोडं स्पर्श करणं गरजेचं आहे. कारण पुरोहित याचा अर्थ असा आहे की पुरोहितम, जो समाजाचं सगळ्या बाजूनं हित बघतो तो पुरोहित असतो. त्याच्यामुळे सगळ्यांच्या विषयाला थोडा स्पर्श केल्याशिवाय मी पुरोहिताच्या दृष्टिकोनातून तुम्हाला श्रावण महिना सांगणं किंवा चातुर्मास सांगणं अवघड आहे. आता त्यावेळच्या काळाचा जर का आपण विचार केला तर संपूर्ण आपल्या जीवनशैलीचा किंवा समाज हा संपूर्णपणे शेतीवरती अवलंबून असणारा, त्याच्यामुळे शेतीप्रधान समाज आपला असल्यामुळं शेतीचे जे काम, उद्योगधंदे जे काही होते त्याप्रमाणे या सणावारांची आपण मांडणी किंवा आखणी केलेली असते. त्याचप्रमाणे असं म्हटलेलं आहे की ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद आहे. ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद आहे. त्याच्यामुळे जे आपलं आयुर्वेद वैद्यकशास्त्र जे आहे त्याचा बेस किंवा त्याचा खरा पाया हा ऋग्वेदामध्ये आपल्याला मिळतो. तसाच त्याचा काही औषधीशास्त्र जे आहे की कशा पद्धतीनं औषधी दिल्या पाहिजेत किंवा कशा पद्धतीनं कुठल्या वनस्पतीचा किती प्रमाणात आणि कसा वापर केला पाहिजे ह्याचा पाया आपल्याला अथर्ववेदामध्ये मिळतो. त्याच्यामुळे ऋग्वेद आणि अथर्ववेद या दोन्हीचं जर का आपण मिश्रण केलं तर आपला एक संपूर्ण आयुर्वेदिक शास्त्र तयार होत असतं. त्यामुळे पुरोहित म्हणजे धर्मशास्त्र किंवा धार्मिक गोष्टी पाहत असताना किंवा सांगत असताना आपल्याला थोडंसं वैद्यक शास्त्राकडे सुद्धा बघणं आवश्यक पडतं. आता शेतीप्रधान देश, मी आत्ताच सांगितलं की शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे थोडासा जर विचार केला तर ज्या वेळेला चातुर्मासाचा जो आपण कालखंड धरलेला आहे तो कुठला धरलेला आहे तर आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत हा 4 महिन्याचा काळ आपण चातुर्मासाचा काळ धरलेला असतो. आता ह्या काळाचा आपण थोडासा विचार करूया की पर्यावरणाच्या बाबतीतनं की काय निसर्गामध्ये या काळामध्ये सुरू असतं. बऱ्याच वेळा असं झालेलं असतं की ज्यावेळेला आषाढी एकादशी आलेली असते तेव्हा शेताची नांगरणी पूर्ण झालेली आहे, पेरणी पूर्ण झालेली आहे, बऱ्याचशा गोष्टी लागवडी म्हणजे ज्याला आपण लावण म्हणतो लावणीपर्यंत आले. कारण भात पिकाचा आपण थोडासा विचार करूया, लावणीपर्यंत हे आलेलं आहे, लावणी झालेली आहे. आता तुम्हाला शेतीत काय काम उरले मला सांगायचं. लावणी झाल्यानंतर पाऊस पडतोय आणि पीक वाढतंय आणि ते पीक पूर्ण तयार होऊन कापणीला येईपर्यंत शेतात काही आपल्याला काम नाही आहे. आता हे सगळ्यांना माहिती आहे, खाली दिमाग शेतान का घर. कुठल्याही व्यक्तीला जर का रिकाम्या डोक्यानं जर का कुठे बसवलं
तर त्याच्या डोक्यामध्ये विविध विषय यायला चालू होतात, ज्या वेळेला समाज भरकटू शकतो. या समाजाला कुठंतरी योग्य चौकटीत आणि योग्य विचारात बसवलं पाहिजे, म्हणून या चातुर्मासामध्ये आपल्या सणावारांची आखणी करण्यात आलेली आहे. आणि ह्या व्यवस्थित समाजाला चौकटीत बसवण्यासाठी सणवार ठरवून दिलेले आहेत. मग आषाढी एकादशीपासून आता आपण श्रावण महिन्यावरती येऊया. श्रावण महिन्यात मुख्यत्वे कोणकोणते सणवार येतात? बऱ्याच जणांना फक्त 2च गोष्टी माहिती असतात. श्रावणात घरोघरी सत्यनारायणच्या पूजा होतात आणि श्रावणात स्त्रियांसाठी मंगळागौरी होतात. ह्याच्या पलीकडे कुणाला काही जाऊन कोणी विचार करत नाही सध्या. कारण फक्त एकच आहे की आपण आपल्या पुढच्या पिढीला याचा मूलभूत पाया किंवा मूलभूत विचार सांगण्यात कुठंतरी कमी पडलो. आणि ह्याच्यामध्ये जर का ह्यात सुधारणा करण्याची जर अपेक्षा असेल तर खरोखर आपल्या पुढच्या पिढीला आत्तापासून लहानपणापासून त्याचा मूलभूत विचार सांगायला चालू केला पाहिजे. एक खंतसुद्धा मी मानेन इथे स्वतःचीच, की हा सगळा पूर्ण सामाजिक विचार पुढं फक्त कर्मकांडापुरता मर्यादित राहिला आणि त्याचा सर्वसमावेशक समाज विचार थोडा मागं पडायला लागला. त्यामुळे आज आपल्याला आज अशाकडे प्रश्न पडायला लागले आणि आज आपण अशी राऊंड टेबल मिटिंग घ्यायला चालू केलेली आहे. आता श्रावण महिन्यातली व्रतवैकल्य आपण पहिल्यांदा बघूया. जे सत्यनारायण आणि मंगळागौर सोडून श्रावण महिन्यात काय काय असतं. श्रावण महिन्यामध्ये पहिल्यांदा सांगितलेलं आहे की नक्त व्रत करा. व्रताचं नाव काय सांगितलेलं आहे? नक्त व्रत. नक्त व्रत असं करायला सांगितलेलं आहे की तुम्ही दिवसभर उपोषण करायचं आहे. उपासाचा एखादा पदार्थ फक्त घ्यायचा आहे आणि रात्री तुम्ही म्हणजे सूर्यास्ताच्या वेळेला भोजन करायचं आहे. आता भोजनाच्या नियमात सुद्धा धर्मशास्त्रानं असं सांगितलं की अंधारात भोजन करू नये. त्यामुळे भोजन करण्याची जी वेळ आहे ती सुद्धा सूर्यास्ताच्या जवळपासची असली पाहिजे. आज आपण रात्री 9:30-10 वाजता जेवतो. खरं म्हणजे ते धर्मशास्त्राच्याही विरोधात आहे. धर्मशास्त्र त्याला कधीही पाठिंबा देत नाही. आरोग्याच्या दृष्टीने तुम्ही सूर्यास्ताच्या जवळपास जाऊन भोजन करा. त्यानंतर तुम्ही त्यांना सांगितलेलं की 1 तास वेदाध्ययन करा किंवा 1 तास आपलं धार्मिक अध्ययन करा, कारण लगेच जाऊन झोपायचं नाही आहे. त्यांना आरोग्यावर अनिष्ट परिणाम होतात. तेवढं झाल्यानंतरच तुम्हाला झोपायला परवानगी दिली आहे. आज आपण काय करतोय? आज आपली जीवनशैली आपण इतकी बदलून घेतलेली आहे, आपण जाऊन 10-10:30 जेवतो आणि लगेच अंथरुणावरती जाऊन गाढ पडतोय. माणसाचं आरोग्य कसंही चांगलं राहू शकेल, कधीही चांगलं राहू शकणार नाही. हे असं नक्त व्रत झाल्यानंतर तुम्हाला दुर्वा गणपती व्रत सांगितलेलं आहे, जे श्रावणात करा. दुर्वा गणपती व्रताबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. आता अर्थात माझे मित्र प्रसन्न मालेकर बसलेले आहेत, ते तुम्हाला जास्त समाज विषयक सांगू शकतील माझ्यानंतर. पण दुर्वा गणपती व्रतामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही गणपतीची उपासना हे 3 किंवा 5 वर्षासाठी व्रत करायचं आणि प्रत्येक चतुर्थीला करायला सांगितलेलं आहे. गणपतीला दुर्वा व्हायच्या. ह्या अशा प्रकारची व्रत ह्या समाजामध्ये का घालून ठेवले? तुमचं मन एकाग्र व्हायला पाहिजे. तुम्ही स्थिर बसायला पहिलं शिकलं पाहिजे. आज माणसामध्ये सगळ्यात मोठा विषय चालू झाला की चंचलता फार वाढलेली आहे. मॅडम बोलताना प्रायव्हेट हायस्कूलचा आपला विषय निघाला मला वाटतं. आज शाळेमध्ये सुद्धा मुलं बघा 35 मिनिटाच्या तासाला मुलं शांत एका जागेला बसू शकतात का? नाही बसू शकत आहेत. याचं कारण म्हणजे त्यांना बसण्याची आपण सवयच कधी लावली नाही. ही व्रत त्याचं काम करतात की मनुष्याला शांतपणे एका जागेला पहिल्यांदा बसायला शिकवतात, मनाची एकाग्रता करायला पहिल्यांदा शिकवतात. आता दुर्वा गणपती व्रतासारखे आता आपण थोडंसं सत्यनारायणाच्या पूजेवरती येऊया. ही सत्यनारायणाची पूजा श्रावणामध्ये पर्टिक्युलर श्रावण मास. आता हे महिन्याची नावं कशी पडली ह्याची सुद्धा एक मोठी गंमत आहे. जर का पौर्णिमा तिथीला सूर्योदयाच्या वेळेला जे नक्षत्र असतं त्या नक्षत्रावरनं आपल्या मराठी महिन्याची नावं पडलेली आहेत. आज सुद्धा जाऊन कोणी घरात आपल्या कॅलेंडर असतात, कॅलेंडर काढून बघू शकता. 9 तारखेला सूर्योदयाच्या वेळची पौर्णिमा आहे, त्याला श्रवण नक्षत्र तुम्हाला दिसेल. त्या श्रवण नक्षत्रावरनं या महिन्याचं नाव श्रावण असं ठेवलं गेलेलं आहे. आणि या श्रवण नक्षत्र आपल्या 27 नक्षत्रांची जी रचना झालेली आहे त्या प्रत्येक नक्षत्राला एक देवता सांगितलेली आहे. त्याप्रमाणे श्रवण नक्षत्राची देवता विष्णू सांगितलेली आहे. आणि त्यामुळे इथे नारायणाची उपासना करा. जगतपालक नारायण मानला गेलेला आहे, त्याची उपासना करा. सत्यनारायण पूजा करणं ही नंतर त्यामुळं प्रथा पडत गेलेली आहे. व्रतवैकल्यामध्ये मी त्याला धरत नाही पुरोहित असून, ही फक्त प्रथा पडत गेलेली आहे. आता त्यानंतर आपण आता आपल्या अगदी स्त्री वर्गाच्या अगदी जवळच्या विषयावरती की मंगळागौरी होतात. मंगळागौरी आता जर का स्त्रियांचं जर का एक जीवनमान आपल्या ह्याच्यात जर बघितलं तर पूर्वी असं होत होतं की सगळी पुरुष मंडळी बाहेर कामाला जायची आणि स्त्री मात्र कायम घरातच राहिलेली असायची. तिला कुठंतरी बाहेर जायला एक संधी मिळाली पाहिजे, मिसळायला संधी मिळाली पाहिजे, समाज म्हणून सामाजिक जीवन जगायला एक संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी मंगळागौर असेल, पुढे येणाऱ्या नवरात्रातला अष्टमीचा जागर असेल,
ह्या अशा सगळ्या ज्या व्रताची वैकल्य जी स्त्रियांसाठी सांगितली गेली ही त्यांना सामाजिक जीवन जगायला एक संधी म्हणून ती सांगितली गेलेली आहे. बरं, नुसत्या या व्रतवैकल्यामध्ये फक्त सामाजिक जीवन जगायचा हाच एवढं एक धोरण धार्मिकतेने ठेवले का? तर बिलकुल नाही आहे. धार्मिकता आणि आपले सणवार हे आयुर्वेदाशी फार निगडीत आहेत. म्हणून मी पहिल्यांदाच सांगितलं की ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद आहे आणि अथर्ववेदातनं त्याची प्रक्रिया सांगितलेली आहे, किती मात्रेत किती प्रमाणात द्यायचं आहे. आता मंगळागौरीला सगळ्यात मोठा विषय असतो तो म्हणजे पत्री वाणेल. आपण सहज म्हणतो की गणपतीला पत्री वाहिल्या, देवीला पत्री वाहिल्या, पण या पत्री कुठल्या प्रकारच्या आहेत ह्याचा थोडासा विचार करा. आज आपल्या जर का कोणी आयुर्वेदिक डॉक्टर असतील तर ते माझ्यापेक्षा जास्त याचं संदर्भानं स्पष्टीकरण देऊ शकले असते. तर या पत्री सांगत असताना सुद्धा तुम्हाला जाई, जुई, मोगरा, केतकी, कणेर, बकुळ, त्यानंतर केवडा, अर्जुन सादडा, चंपक, मालती आणि आम्र, औदुंबर, शमी, दुर्वा, आघाडा, तुळस, माका ह्या सगळ्या वस्तूंच्या तुम्हाला पत्री सांगितलेल्या आहेत. ह्या पत्री सांगितलेल्या प्रत्येक वनस्पतीचं आपापलं आयुर्वेदिक महत्त्व आहे. प्रत्येक वनस्पती एकेका रोगावरती नियंत्रण करणारी आहे, ती रोग बरा करणारी आहे. पूर्वी आपल्याकडे ऐकून माहिती असेल की आजीचा बटवा होता, कारण आज स्त्रिया सगळ्या घरात असल्यामुळे आज आपली लहान मुलं कुठे आजारी पडली, काय झाली, सगळ्यात पटकन त्याच्या जवळ जाणारी त्याच्या घरातली आजी किंवा आई असायची. त्यामुळे घरात आजीचा बटवा प्रत्येकाला. स्त्रियांना ह्याची माहिती होणं हे फार गरजेचं होतं. प्राथमिक उपचारासाठी वैद्य येऊन नाडी परीक्षा करून औषध देईपर्यंत घराच्या स्त्रियांना प्राथमिक उपचार करता आले पाहिजेत. त्यासाठी त्यांना त्या वनस्पतीची ओळख असली पाहिजे. ह्या भावनेतनं किंवा ह्या दृष्टिकोनातून या पत्रींची व्यवस्था केलेली आहे की स्त्रियांना समजेल की कुठली वनस्पती कशा प्रकारे दिसते, या वनस्पतीला काय म्हणतात, या वनस्पतीचा उपयोग काय आहे. आता थोडंसं आहारशास्त्राकडे येऊया, धार्मिकतेकडनं आहारशास्त्राकडे. तर आपल्या श्रावणामध्ये पूजा म्हणजे नैवेद्य हा अगदी म्हणजे जवळचा विषय. आता एक एक ठिकाणी प्रसाद घ्यायला 2-2, 3-3 वेळा महाराज प्रसाद द्या असं म्हणतात. आता तीर्थप्रसादावरती थोडंसं सांगतो. आज अनेक ठिकाणी पूजा करायला गेल्यानंतर आम्हाला असं जाणवतं, जेव्हा आम्ही तीर्थप्रसाद देत असतो, महाराज देवाचं असते ते द्या अजून, म्हणून ते तीर्थाला हात पुढे असतात. परंतु ह्याच्यामध्ये आज मी थोडंसं आयुर्वेदिक ॲलोपॅथिक ह्याच्यातनं थोडासा होमिओपॅथीकडे सुद्धा वळतो. तीर्थ घेण्याची पद्धत धार्मिकतेमध्ये अशी सांगितलेली आहे की तीर्थ तेवढंच घ्यायचं आहे जी आपल्या घशाच्या खालती उतरू नये किंवा त्याचं विष्ठेत रूपांतर होऊ नये. तीर्थ आपल्या टंग टिपवरती पडल्यानंतर तिथं ते पूर्ण आपल्या जिभेत शोषलं गेलं पाहिजे, एवढंच तीर्थ घ्यायला सांगितलेलं आहे. आणि ते सुद्धा पंचामृताचं सांगितलेलं आहे की दूध, दही, तूप, मध आणि साखर. महाराज केळ घालू का? केळ येत नाही. तर दूध, दही, तूप, मध, साखर ह्या पदार्थांचं पंचामृत एकत्र करून तेवढंच घ्यायचं जे आपल्या टंग टिपवरती म्हणजे जिभेच्या टोकावरती पडल्याबरोबर ते संपूर्ण शोषलं गेलं पाहिजे. तर तुमच्या शरीराचं त्यातनं पोषण व्यवस्थित होऊ शकतं. प्रसादही तेवढाच घेतला पाहिजे जेवढा देवाचा प्रसाद या भावनेतनं आपण घेतोय. शिराया भावनेतनं खायला गेलेत की संपला, मधुमेह लागलेला आहे. त्यामुळं तीर्थप्रसाद घेत असताना सुद्धा पदार्थांची जी रचना आपण धार्मिकतेमध्ये केलेली आहे, ह्या श्रावण महिन्यात पूर्णपणे तुम्हाला नारळ, गूळ, हरभरा डाळ, कारण आपण पुरणपोळ्या वगैरे पुरणाचे जास्त पदार्थ करतो. पुरण हे हरभरा डाळ हे एक बूस्टर डोससारखे हे आपल्यासाठी उपयोगी पडत असतात. शरीरातली उष्णता, ऊर्जा हे दोन्ही वाढवण्याचं काम करत असतात. बाहेर खूप थंडावा पडलेला असतो चातुर्मासात, त्यामुळे कांदा लसूण वर्ज्य सांगितलेलं आहे, कारण पाचनशक्ती पूर्णपणे बिघडू शकते. आणि हे बूस्टर डोस तुम्हाला घ्यायला प्रवृत्त केलं जातं. बरं, माणसाला जर सहज सांगितलं ना बाबा हे ह्याच्यासाठी घेतात, हा तेवढंच होय औषध घेतो त्याला काय असते, पण त्यालाच ही गोष्ट आपल्या पूर्वजांनी इतकी व्यवस्थितपणे समजून घेतलेली होती, त्याच्यामुळे त्याला धार्मिक चौकट घातली होती. देवाचं असते म्हणजे माणूस गपचूप काही न बोलता करतो, काय त्याच्यामध्ये शंका काढत नाही, देवाचं असते ते, आणि मग ते माणूस त्याप्रमाणे आहार घ्यायला चालू करतो. बरं, आपल्याला एवढंच माहिती आहे की श्रावण म्हणजे सगळं गोड खायचं आहे, आपल्याला फक्त पुरण खायचं आहे, आपल्याला फक्त खोबरं, नारळ, गूळ, मोदक, गणपतीत मोदक येतात, मोदक खायचे आहेत. पण श्रावण महिन्यामध्ये अन्यही पदार्थ खायला सांगितलेले आहेत. जसं श्रावणात असं सांगितलं जातं की तुम्हाला जर का श्रावणातला शनिवार जर का आलेला असेल तर तुम्हाला खास करून भाजणीचे वडे खायला सांगितलेले आहेत, कारण तुम्हाला प्रोटीन्स मिळाले पाहिजेत, तुमच्या अंगात पिष्टमय पदार्थ गेले पाहिजेत, तेलामुळे तुम्हाला ऊर्जाही मिळाली पाहिजे.
म्हणून तुम्हाला तो एक दिवस ठरवून दिलेला आहे की तुमच्या अंगामध्ये हे सगळं व्रतवैकल्य उपास वगैरे सगळं सांभाळत असताना शरीरात प्रोटीन्सची कमतरता येऊ नये म्हणून तुम्हाला भाजणीचे वडे खायला सांगितलेले आहेत। शनिवार असेल किंवा सोमवार असेल तुम्हाला अळू खायला सांगितलेलं आहे। या दिवसात अळू सहज उपलब्ध होतं एकतर पर्यावरणातनं, आणि दुसरं अळवामध्ये असणारे औषधी गुण जे माझ्यापेक्षा तुम्हाला डॉक्टर जास्त व्यवस्थित सांगू शकतील, की आतड्यामध्ये असणारे पॉयझनस घटक बाहेर काढण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम अळू करत असतं। आज पाणी दूषित झालेलं असतं बऱ्याच वेळा पूर वगैरे आल्यामुळं। आज काही पालेभाज्या वगैरे खात असताना काही दूषित पदार्थ आपल्या पोटामध्ये गेलेले असू शकतात, त्याचे काही विषारी घटक तुमच्या शरीरात जाण्याची शक्यता जास्त असते। आरोग्य सांभाळणार कसं म्हणून त्याला धार्मिकतेची चौकट घातलेली आहे। का तर शनिवारी अळूचे पदार्थ करून त्याचा नैवेद्य दाखवा किंवा सोमवारी अळूचे पदार्थ करून नैवेद्य दाखवा। नैवेद्य देवाचा नैवेद्य आपण खाल्ला पाहिजे म्हणून माणूस खातो। आज जर सहज तुम्ही कुठेतरी आज जर लहान मुलांना सहज घेऊन जावा हॉटेलमध्ये आणि त्याला विचारा, बाळ आज पंजाबी पनीर विनीर सगळं राहू दे, आपण अळूची भाजी मिळते का बघूया, काय बाबा म्हणणार, बाहेर आणून तुम्ही अळूची भाजी खायला लावताय मला। पण त्याला जर आपण धार्मिकतेची चौकट घातली असली, सगळेजण घरातले अबाल वृद्ध सगळे गपचूप अळू खात असतात आणि आपलं आरोग्य आपण सांभाळत असतो। या विषयावरनं एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। आज एक ट्रेंड आला आहे समाजामध्ये की धार्मिकता जी आपली आहे ना ती सगळी ओल्ड फॅशनड आहे, आणि आज आपण खूप मोठी सोकॉल्ड प्रगती केलेली आहे। त्याला सोकॉल्ड आणि ओल्ड हे शब्द मी फार विचारपूर्वक वापरतोय। कसली प्रगती केली? आज माणसाला व्यवस्थित पोषण मिळत नाही। आज माणूस स्वतःच्या ताकदीवरती व्यवस्थित 4 पावलं चालू शकत नाही। थोडंसं आपल्या नेहमीच्या वातावरणातून दुसऱ्या वातावरणात गेला की लगेच तो आजारी पडतो। पण हेच धार्मिकतेच्या जर का आपण ह्या सगळ्या जीवनशैलीचा, या जीवन पद्धतीचा, या धार्मिक सणावारांचा त्याचा सामाजिक जीवनाशी जर निगडीत, आपल्या आहारशास्त्राशी शरीरशास्त्राशी निगडीत संबंध जर बघितला तर माणूस आतून अत्यंत मजबूत होतो। तो पटकन कधी आजारी पडले किंवा लेचापेचा पडलेला तुम्हाला दिसणार नाही। फक्त ह्या सगळ्या गोष्टी केवळ ही धार्मिकता आहे असं न बघता हे आपली एक सामाजिक जीवन जगण्याची एक विशिष्ट प्रकारची शैली आहे जी आपल्याला आरोग्याच्यासाठी सुद्धा उपयोगी आहे। या दृष्टिकोनातून बघून आपल्या पुढच्या पिढीला ह्याच दृष्टिकोनातून त्याची माहिती देणं फार गरजेचं आहे। आणि तसे जर प्रयत्न झाले तर केवळ धार्मिकता न राहता आपण एक परिपूर्ण समाज म्हणून या सगळ्या धार्मिक सणवारांकडे बघू शकतो। श्रावण महिना म्हटला की आपल्या हिंदू कॅलेंडरमध्ये हा महिना पाचवा महिना ठरला जातो। तसंच त्या पद्धतीनं हा महिना जुलै महिन्याच्या मध्यापासून ते ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत हा महिना असतो। श्रावण महिन्यामध्ये पहिल्यांदा हा आपला भगवान शिवाला हा महिना समर्पित केला जातो। गृहिणी म्हटलं तर कसं होतं की श्रावणामध्ये आपण कोल्हापुरी आहोत, त्याच्यामुळे प्रत्येक घराघरामध्ये कसं असतं की रविवार, बुधवार, शुक्रवार हे 3 दिवस तांबडा पांढऱ्याशिवाय हे वार जातच नाहीत। त्यामुळे श्रावण महिना म्हटलं की पहिल्यांदा आपल्याला वाटतं की अरे आता हा शाकाहारी महिना सुरू झालेला आहे। पण तसं बघायला गेलं तर श्रावण महिना हा आपण व्रतवैकल्याचा म्हटला जातो। कारण याच्यामध्ये जसं सांगितलं की व्रतवैकल्य पौराणिक महत्त्व सांगितलं सरांनी, तसंच ह्याच्या पाठीमागं खरोखरच ह्याच्या पाठीमागं पौराणिक महत्त्व आहे जे आपल्या पूर्वी ऋषीमुनी वगैरे सगळं त्यांनी सांगितलेलं आहे की साध्या पद्धतीनं आपण जर सांगायला गेलो, त्याचं महत्त्व पटवून द्यायला गेलो तर तसं लोकांना पटकन डोक्यात जात नाही। तर याला काहीतरी पौराणिक महत्त्व देऊन, देवाचं महत्त्व देऊन गेलं तर प्रत्येकजण ते आत्मसात करायला बघते। त्याच शास्त्रीय विचार करून चातुर्मास हा आपल्या इथं पाळला जातो। त्यानंतर हा पूर्ण श्रावण महिना हा सणावारांचा मानला जातो। तसंच ह्या महिन्यामध्ये नॉनव्हेज केलं जात नाही। कारण का की नॉनव्हेजची पहिली प्रोसेस बघितली गेली तर पहिल्यांदा ते कटिंगपासून ते घरापर्यंत आणेपर्यंत शिजवून खाण्यापर्यंतची ही प्रोसेस जी केली जाते। मग याच्यामध्ये आपल्या श्रावण महिन्यामध्ये जी आर्द्रता आहे, वातावरणामध्ये जी आर्द्रता वाढलेली असते, दमट वातावरण असतं, याच्यामुळे सूक्ष्मजीवांची जे शरीराला घातक असतात असे सूक्ष्मजीव वाढत जातात। त्याच्यामध्ये तो विषारी घटक वाढण्याची क्षमता जास्त असते, जेणेकरून ती आपल्या पचन संस्थेला जास्त हानिकारक ठरते। म्हणून आपण ह्या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये नॉनव्हेज खाण्याचं मोस्टली टाळत असतो। तसंच या महिन्यामध्ये आपण घरामध्ये मुळा, वेलवर्गीय भाज्या जसं की दोडका, दुधी भोपळा ह्या सगळ्या भाज्या आपण करत असतो। तसंच आपण ह्या भाज्या का केल्या जातो की ह्याच्या पाठीमागून आपल्याला विटॅमिन्स,
मिनरल्स आपल्याला मिळावेत. आपल्याला ह्या महिन्यामध्ये पाणी भरपूर असल्यामुळे आपल्याला तहान वगैरे लागण्याची क्षमता कमी असते. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये पाण्याची क्षमता कमी होऊ नये म्हणून ह्या वेलवर्गीय किंवा पाणीजन्य असणाऱ्या भाज्या आपण जास्तीत जास्त घरामध्ये वापरला जातो, आपण खातो. या भाज्या आपण घरामध्ये केलं तर त्या मुलांना जेवता जेवता काही जण आमच्या घरातली आमच्या घरात 11 मुलं आहेत, तर ह्या मुलांना एक काहीतरी ह्याचं महत्त्व का आहे असं काय असं सांगत जर त्यांना खाल्लं म्हणजे भरवलं तर ते आनंदाने खातात. मुळ्याची कोशिंबीर, अरे आपणच पहिल्यांदा म्हणायचं अरे किती छान आहे, किती मस्त आहे असं म्हटलं की ती मुलं मुळाची भाजी आहे ना, वास येतो हे म्हणणारच नाहीत. त्यानंतर आपण ती व्यवस्थित खातात. परत त्यानंतर जसं धार्मिक आपलं ह्या महिन्यामध्ये महत्त्व आहे, जसं की आपण पहिल्यापासून अमावस्या दीपा अमावस्या आपण करतो. दीपा अमावस्याला काय होतं की आपण दिव्यांची पूजा करतो, तर एक दिवा लावल्यानंतर हजारो दिवे प्रज्वलित होऊ शकतात. अशानंच आपल्या घराची समृद्धी वाढावी असं प्रत्येक माता भगिनींचं घरातून लक्ष असतं की आपल्या घराची सुद्धा प्रगती व्हावी, इतरांच्या सुद्धा घराची प्रगती व्हावी. एक दिवा लावल्यानं हजारो दिवे पेटत जाणार हे आपण एक चांगला विचार समाजापुढे ठेवून प्रत्येक माता भगिनींनी ह्याच्यात विचार करून हा दिव्याची लागण केली जाते. त्याच्यानंतर दीपा अमावस्या दिवशीच आपण जीवितांची पूजा केली जाते. ह्या जीवितांच्या चित्रामध्ये पहिल्यांदा 4 देवतांची पूजा आपण केली जातो. पहिल्यांदा हा क्रम येतो नरसिंह देवताचा, त्यानंतर कालिया मर्दनाचा कृष्णाचा जो फोटो आहे तोच दिलेला आहे, त्यानंतर जीवितांचा फोटो आहे मध्ये, आणि शेवटला बुधस्पतीचा फोटो आहे. तर हा फोटो जो आपण पुजतोय तो वर्षानुवर्ष याचा क्रम बदलण्यात आलेला नाहीये की बाबा बुधाचा फोटो वरती आहे, मध्ये कुठंतरी नरसिंहाचा फोटो आहे, असं कधीच झालेलं नाहीये. याच्या पाठीमागचं कारण जर बघितलं तर पहिल्यांदा हे जरा जीवित आहेत त्या काय आहेत की ह्या प्रत्येक मातांच्याकडून यांची पूजा केली जाते, कारण आपल्या बाळाला दीर्घायुष्य प्राप्त व्हावं ह्या प्रत्येकांचं मत असतं. प्रत्येक मातांचं मत असतं की आपल्या मुलांना दीर्घायुष्य, त्यांची प्रगती व्हावी याचा आपण पूजा केली जाते. मग ह्याच्यामध्ये पहिला क्रम येतो नरसिंह देवताचा, ज्यासाठी भक्त प्रल्हादासाठी नरसिंहदेव स्वतः तिथं आलेले आहेत आणि हिरण्यकश्यपूचा त्यांनी नाश केलेला आहे. त्यानंतर कालिया मर्दनाचा कृष्ण कालिया मर्दन करताना आहे फोटो त्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये नागावर कालियाचं मर्दन केलेलं आहे श्रीकृष्णांनी. म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की तो जो कालिया आहे तिथं मुलं खेळायला गेलेले असतात, ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्याच्यामध्ये ती मुलं खेळायला गेलेली असतात, मग तो कालिया तिथं आलेला आहे आणि त्यानंतर श्रीकृष्णाने त्यांचं मर्दन केलेलं आहे. पण मर्दन करताना नाग म्हणजे किती आपल्याला पूजनीय आहे, मग त्याला अभय दिलेला आहे श्रीकृष्णांनी की बाबा आपल्याला कुठलीही तो हानी करणार नाही, ह्याचं पूजन सुद्धा आपण केलं पाहिजे म्हणून त्याला अभय दिलेला आहे. तर या गुणधर्मातून आपल्याला श्रीकृष्णाने महत्त्व पटवून दिलेलं आहे की हा सुद्धा एक प्राणी आहे, याचं सुद्धा आपण पूजन केलं पाहिजे. आणि नागपंचमीच्या दृष्टीने याचं सुद्धा पूजन या फोटोमध्ये व्हावं म्हणून त्याचा उल्लेख त्याच्यामध्ये केलेला आहे. त्यानंतर जरा जीवितांचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जसं प्रत्येक आईला असं वाटत असतं की आपल्या मुलाची प्रगती व्हावी, आपल्या मुलाचं दीर्घायुष्य व्हावं. जरासंधाचे आपल्याला सगळ्यांना स्टोरी माहिती आहे की त्यांचं तुकडे केलेले असतात, परत त्यांना जोडलं गेलेलं आहे. म्हणजे काय की त्यांना परत आयुष्य दिलेलं आहे. ह्याच्या पाठीमागे ती स्टोरी आहे. आणि शेवटला बुधस्पतीची जी पूजा केलेली आहे, त्या बुधांचं वाहन जे आहे ते हत्तीमध्ये कसं आहे की उन्मंतपणा जो आहे मनुष्यामध्ये तो कमी केला पाहिजे, याचं पूजन म्हणून आपण हत्तीची पूजा केली जाते. आणि वाहन जे आहे बुधाचा हे वाघ म्हणजे काय की वाघाचं सुद्धा प्रतीक आहे की अहंकार हा माणसाला जवळ आला तर माणसाचं चांगलं होणारं जी प्रगती आहे ती कमी होऊ शकते. त्यामुळं तो वाघ आपल्याला ते सांगतो की अहंकार कधीही असू नये, ह्याचं त्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण बुधवारी घरामध्ये भाजी भाकरीचा नैवेद्य दिला जातो. शेपूची भाजी
आणि भाकरी असावी असं पौराणात सांगितलेलं आहे. कारण याच्या पाठीमागचा हेतू इतकाच आहे की शेपू ही भाजी व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, लोह, मॅग्नेशियम हे सगळ्यांचे युक्त असं ती शेपूची भाजी आहे. लहान मुलं खायला बघत नाहीत का, तर त्याचा वास येतो वगैरे, पण याच्यामध्ये इतकं ती भाजीमध्ये आहे की ती रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा त्या भाजीमध्ये आहे. म्हणून आम्ही मुलांना आवर्जून नाही ही खाल्लीच पाहिजे म्हणून आम्ही त्यांना जबरदस्ती का होईना पण घालतोय. आणि जंक फूड आम्ही आमच्या घरापासून बंद केलेलं आहे. जे काही तुम्हाला बाहेरचे फास्ट फूड खाऊ वाटतात ते आम्ही घरातून बनवून देतो. आणि अशा पद्धतीनं श्रावण महिन्यात सगळीकडे हिरवेगार झालेलं असतं. परत सगळे सणवार आलेले असतात. सणवार केलं की पहिल्यांदा आता महिलांच्या मध्ये असं होतं की वर्किंगमध्ये असतात, पण तरी पण सगळ्यांना महिलांना मला असं सांगावंसं वाटतं की घरात आपण प्रत्येक व्रतवैकल्य केलं पाहिजे, प्रत्येक सणवार केले पाहिजेत. कारण का की आपल्या घरात काही जॉईंट फॅमिली आहे, तर माझी स्वतःची जॉईंट फॅमिली आहे. आम्ही जरी सेपरेट राहत असलो तरी प्रत्येक सण आम्ही एकत्र येऊन करतो, प्रत्येकावर एक वेगवेगळी जबाबदारी देतो. त्या निमित्तानं आमची मुलं एकत्र येतात. त्यानंतर आम्ही सगळ्या जावा, आम्ही 9 जावा, 9 दीर, 5 सासू, 5 सासरे हे आम्ही सगळे एकत्र येतो. प्रत्येकाला जबाबदारी दिलेली असते. जेवण करायचं ना एकत्र, आपण 50 जण तर 50 जणांचं जेवण एकाला जमत नाही ना, तर आपण थोडे आयटम वाटून घेऊया आणि एका घरात आपण जेवूया. तर अशा वेळेला काय होतं की प्रसन्नतेचे वातावरण येते की या जेवा. परत आपण काहीतरी प्रत्येक सणाला एक गणपतीचा सण आहे, मग आपण त्याचं प्लॅनिंग काय केलं पाहिजे. आपण घरी राहतोय तर मग या वेळेला मला वेळ आहे तर आपण त्याच क्षणाला रविवारी मोस्टली सगळ्या स्त्रिया आम्ही घरात असतो त्यावेळेला हळदी कुंकूचा कार्यक्रम करूया. किंवा गल्लीतला आता फुगडी वगैरे घालणं हा कार्यक्रम बंद झाला. पाऊस जरी असला तरी आम्ही घरामध्ये जाऊन त्या महिलांना बाहेर नाही, आपले शेजारी राहून सुद्धा एकमेकांची नावं बऱ्याच जणांना माहीत नसतात, पण नाही ना ओळखत, तू ये आज खेळायला ये, आपण खेळूया. रात्री 11 वाजले 12 वाजले तरी आम्ही दारात फुगडी वगैरे हे सगळे कार्यक्रम आम्ही खेळत असतो. त्या निमित्तानं गल्लीत एकमेकांशी ओळख होते, एकमेकांच्या बरोबर चांगले संबंध निर्माण होतात. प्रत्येक अडीअडचणीला आम्ही प्रत्येक वेळेला जसं आम्ही 9 जावा एकत्र असतोय तसं त्या गल्लीतल्या मुलीसुद्धा आमच्याबरोबर एकत्र असतात. आणि त्यामुळं श्रावण महिना एक संधी आहे की आपण एकत्र यावं, ह्या सणांच्या निमित्तानं एकत्र यावं. तर ह्या संधीचं प्रत्येकानं सोनं केलं पाहिजे इतकं. माझ्या घरी सुद्धा तसंच आहे की आमच्या घरी जरी रविवारी केलं तर सोमवार दुसऱ्या दिवशी आला, अरे बापरे आज शिल्लक असून सुद्धा खाता येत नाही, कारण सोमवार आहे. मोस्टली सोमवार, गुरुवार, दत्तगुरूंचा वार हा सुद्धा पाळला जातो. तर श्रावण महिन्यात स्ट्रिक्टली घरातले सगळेच पाळत असतात. मग आम्ही अशा वेळेला काय करतो की मटणाचा गोळ्याचा रस्सा आमच्या घरी सगळ्यांना आवडतो. मग त्याच्याऐवजी जी डाळ आहे त्याच्यामध्ये प्रोटीन मिळते, हरभऱ्याची डाळ. मग प्रोटीन आपल्याला श्रावण महिन्यामध्ये मिळत नाही ना नॉनव्हेज खाल्ल्यामुळे, तर हरभऱ्याच्या डाळीमधून आपल्याला प्रोटीन मिळतं. तर ती डाळ भिजवून त्याला मिक्सरला त्याचं बारीक करून जसं मटणाच्या गोळ्यांची प्रोसेस आहे तशीच सेम ती हरभऱ्याच्या डाळ्यांचं प्रोसेस करायचे आणि सेम त्याच्यामध्ये खोबऱ्याच्या दुधाचा वापर करून त्याला रश्श्यासारखा असा फ्लेवर आणून ठेवायचा, जेणेकरून तो दही कांदा सोबत चपातीसोबत खायला छान वाटेल. परत त्यानंतर अशाच गोळ्यांची बिर्याणी करतो. जे वार आहेत आमचे ठरलेले शुक्रवार, रविवार, बुधवार ह्या वारी आम्ही त्याला अशा काहीतरी भाज्या बनवायच्या की ती दिसताना नॉनव्हेज सारखी दिसतील. आणि जे मटन मसाला किंवा मटन फ्राय वगैरे आहे अशा पद्धतीनं असं काहीतरी वेगवेगळं यूट्यूबच्या माध्यमातून त्याच्यातून काहीतरी सर्च करून आज काहीतरी घरातल्यांना चांगलं वाटायला पाहिजे अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न असतो आणि ते मग आनंदाने खातात. मी डॉक्टर प्रेरणा देवकाटे. मी ॲज अ ज्युनियर रेसिडेंट म्हणून CPR मध्ये काम करते आणि इथे ॲक्च्युली मला इथं अपॉर्च्युनिटी दिली एवढ्या राऊंड टेबलवरती बसण्यासाठी, त्याच्यासाठी थँक्यू. मी खूप छोटी आहे ह्यांच्यासमोर बोलण्यापुढे. तर पावसाळा म्हटलं तर ह्युमिडिटी वाढते तर त्याच्यामुळे आपल्यामध्ये पचनशक्ती कमी होऊन जाते आणि पावसाळ्यामध्ये ॲक्च्युली कम्युनिकेबल डिसीजेस वाढतात, जसं डेंग्यू झालं, मलेरिया झालं. कारण जिथे पावसाळ्यामध्ये पाणीसाठा वाढतो तर अशा ठिकाणी जे डेंग्यू, मलेरिया अशाचे जे डास असतात
जसं त्याचे स्पेसिस असतात, ॲनाफिलियस म्हणा किंवा डेंग्यूचे एडीज म्हणा, हे लोक ह्या जे डासांचं आहे ते प्रमाण हे पावसाच्या पाण्याचं जिथं साचतंय तिथे वाढते. त्याच्यामुळे डेंग्यू इन्फेक्शन, व्हायरल वगैरे इन्फेक्शन होण्याचे जास्त चान्सेस असतात. आता आहारामध्ये म्हटलं तर काय करायचे आणि काय नाही करायचं ह्याविषयी मी बोलते. आता जसं म्हटलं तर उकळलेलं पाणी पिणं गरजेचं असतं, कारण की पोटाचे आजार हे वाढतात इन्फेक्शन थ्रू. त्याच्यामुळे उकळलेलं पाणी हे पिणं गरजेचं आहे. तर परत आहार म्हटलं तर निरोगी किंवा संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये असं नाही की फॅन्सी आहार घ्या, तुम्ही डाएट करा किंवा काय, आपले पालेभाज्या, हिरव्या पालेभाज्या किंवा कारले वगैरे हे खाणं गरजेचं आहे, कारण त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढते. तसंच सीजनल फ्रूट्स जसं संत्री म्हटलं, ॲपल म्हटलं, याच्यामध्ये व्हायटॅमिन सी जास्त असतं. व्हायटॅमिन सी हे असं आहे की जे आपल्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता वाढवते. तसंच हळद, आलं, लसूण जसे आपले खडे मसाले असतात हे चहामध्ये टाकून, कारण लोक चहा जास्त प्रेफर करतात. आता श्रावणात म्हटलं तर उपवास करतात लोक, तर चहामध्ये आलं, लसूण हे म्हणजे आलं किंवा हळद हे वापरणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये काय होतं की ते पण अँटीऑक्सिडंट म्हणून काम करतात आपल्यामध्ये, ते इन्फेक्शन कमी करवतात आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवतं. आता दुसरं बोललं तर आपण पालेभाज्या मध्ये कसं होतं की पावसाळ्यामध्ये पाणी खराब येतं, त्याच्यामुळे पालेभाज्या थ्रू कच्च्या किंवा काकडी वगैरे खाणं हे टाळावं आणि बॉईल करून ते खाणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये जर संसर्गजन्य बॅक्टेरिया, व्हायरस असतील तर त्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग ते बॉईल करून खाल्लं तर ते इन्फेक्शन कमी होतात. तसेच म्हटलं तर तृणधान्यांचे सेवन करावे, त्याच्यामध्ये फायबर असतात, तर ते आपल्याला आरोग्यासाठी चांगले राहते. तर परत काय करू नये म्हणजे जे स्ट्रीट फूड असतं ते ॲक्च्युली कच्चं राहतं, त्याच्यामुळे बॅक्टेरियल व्हायरल कंटॅमिनेशन त्याचं जास्त होऊ शकतं आणि कम्युनिकेबल डिसीजेस वाढू शकतात. तर तसेच तेलकट किंवा तुपकट पदार्थ टाळावे, त्यांनी ते पचायला जड असतात म्हणून ते खाणं टाळणं गरजेचं आहे. तसं बघितलं तर आंबट पदार्थ, दही किंवा तूप हे पण राहतं खाऊ नये, कारण की त्याच्यामुळे कधी कसं होतं सर्दी, खोकला हे जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता जास्त असते. परत पावसामुळे ते आपण जास्त करून भिजतो, तर ते ओले कपडे घालणं टाळावे, त्याच्यामुळे त्वचाचे रोग किंवा बुरशी होण्याचे चान्सेस जास्त असतात. आता लोकांचं असतं की मांसाहार का टाळावा, मांसाहार टाळावं हे तर धार्मिक कारण झालं जसं सरांनी सांगितलं, पण तसंच त्याच्यामुळे पचनशक्ती कमी होते, डायजेस्टिव्ह सिस्टीम आपली कमी झालेली असते, त्याच्यामुळे ते ॲक्च्युली जड असतात अंडी, मांसाहार हे पचायला, तर त्याच्यामुळे ते टाळावे लागते. परत त्याच्यामध्ये पाण्यामध्ये मासे असतात, मग त्याच्यामुळे रिस्क ऑफ कंटॅमिनेशन वाढतं. परत त्यांचा एकतर प्रोजनीचा पिरियड असतो त्याच्यामुळं, आणि जर आपण खात झाले तर त्यांच्यामध्ये पण घट होते आणि पूर्ण ती इकोसिस्टीम ढासळते, त्याच्यामुळे श्रावणमध्ये हे टाळलं जातं. परत वॉटर बॉर्न डिसीजेस होतात. माझं नाव रेणू बोडके, मी गृहिणी आहे. गृहिणी म्हटलं ना, आता डायटिशियन वगैरे बाहेर असतात, पण घरचं मेंटॉर कोण असतं तर ती गृहिणी, तिने सगळं सांभाळायचं असतं. आता कुठलीही गोष्ट सांगायची झाली मुलांना आधी कन्व्हिन्स करावं लागतं. मोठे काय पूर्वापार ऐकत आलेले आहेत, त्यांना माहिती असतं. आता माझ्या मुलाला सांगा, आता काय खायचं ते खाऊन घे, पुढचा 1 महिना 1.5 महिना श्रावण आहे, नाही का ते आधी सांग. तर मुलांना आधी ते कन्व्हिन्स करावं लागतं, सांगावं लागतं. सगळ्यात महत्त्वाचं, मी पण थोडं सर्च केलं, आता यूट्यूब चांगलं माध्यम आहे, मग गुगल केलं, मग त्याला घेऊन बसले होते. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा प्रजननाचा काळ असतो ह्या प्राण्यांसाठी, आणि तो नाही पाळला तर प्रकृतीचा समतोल बिघडतो. ते एक कारण सांगितलं. आणि आता सायन्स मुलांना, आता ते इंग्लिश मिडियमला त्यामुळे त्यांना डायजेस्टिव्ह सिस्टीम सगळं त्यांना आत्तापासूनच कळतं. आपल्याला मोराल टीथ, हे टीथ कशासाठी आहे, हे कट करण्यासाठी, पण मागचे दात ते चरवट करण्यासाठी, इतकं सगळं माहिती आहे. मग मांसाहार आता पचनाग्नी मंद असतो, सूर्य म्हणजे आता त्यांना पण आता हळूहळू मी सवय लावते की लवकर जेवा, सूर्य असेपर्यंतच आपल्या हात ऊर्जा असते. ते सायंटिफिक गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या तर मग त्यांना पटतात, नाही तर त्यांना काहीही पटत नाही. आणि त्यानंतर म्हटलं, अरे पावसाळ्यात कसं होतं आहे, थोडंफार आपण घरातच राहतो ना, त्यामुळं आता हे सणवार येतात, त्यानिमित्ताने आपण देवदर्शनाला जातो किंवा हे सण आहेत. मोस्टली म्हटलं आत्ता वर्किंग वुमन आहेत, पण पूर्वी कशा शेती करणाऱ्या बायका, शेतीची कामं झालं की घरी थोडंफार वजन वाढलेलं असायचं, त्यामुळे हे चिम्मा फुगडी हे खेळ खेळले जायचे.
परत आता बाकी अवेलेबल आहे भरपूर. पावसामुळं दुर्मिळ भाज्या येतात, जसं की ते कोडूची भाजी वगैरे तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे. मग त्यांचं सेवन केलं की ते वर्षभर आपल्याला कसं उपयोगी आहे हे सगळं सांगावं लागतं मुलांना. नमस्कार, मी अनिल चौगुले. 2025 हे साल आमच्या पर्यावरणाच्या भाषेमध्ये जर म्हटलं तर ह्या वर्षी आंतरराष्ट्रीय शाश्वत विकास वर्ष म्हणून जाहीर झालेलं आहे. मागचं वर्ष होतं हे दुधाळ जनावरं वर्ष होतं, त्याच्या मागच्या वर्षी भरडधान्य वर्ष म्हणून जाहीर झालं होतं. तर यावर्षी विचार करत असताना या सगळ्या गोष्टीचा वापर करत असताना आज मला एक चांगली गोष्ट अशी वाटली की सगळ्याच विषयातले आपण वेगवेगळ्या क्षेत्रातले अनुभव असलेले तज्ज्ञ मंडळी एकत्र आलो. हीच गोष्ट जर समाजापर्यंत जर आपण न्यायची ठरवली, कारण मगाचा जो पुरोहितांचा जो मुद्दा होता, खरे पुरोहित कोण आणि खोटे पुरोहित कोण हा आता संशोधनाचा विषय आहे. आणि यांनी जी मांडणी केलेली आहे ती मांडणी खरं म्हणजे समाजामध्ये पुढे येतच नाही. आणि त्या अर्थानं विज्ञान, आध्यात्मिक, आरोग्य आणि मला वाटतं सगळाच जर आपण भाग जर एकत्र केला तर खरंच आज आपण कुठल्या दिशेनं निघालो आहे, शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे निघालो आहे का असा प्रश्न ज्यावेळेला 2025 साल उजाडलं त्यावेळेला मी विचार केल्यानंतर कॅलेंडरकडे बघितल्यानंतर 15 जानेवारीला कॅलेंडरमध्ये एक शब्द लिहिला होता, मकर संक्रांत आणि शाकंभरी पौर्णिमा. हे 2 शब्द ह्या वर्षीच्या 15 जानेवारीच्या ह्याच्यामध्ये लिहिले होते. मग शाकंभरी म्हणजे नेमकं काय हे मी शोधायला चालू केलं आणि मला वाटते प्रसन्न मालेकर आणि आम्ही एक गल्लीवालीच आहोत. सुरुवातीला आम्ही दोघं गप्पा मारल्या, चर्चा केली आणि लक्षात आलं की कोल्हापुरामध्ये 2 अशी शाकंभरी आणि चौंडेश्वरी अशी 2 जुनं देवळं आहेत. मी देऊळ हा शब्द मुद्दाम वापरतो कारण मंदिर हे आत्ता परत नवीन काहीतरी आपण फॅड आणलं, पण देऊळ ही संकल्पना देवराईच्या अनुषंगानं, त्यामुळे आपल्याकडे पूर्वी देवळं होती. तर शाकंभरी नावाचं देऊळ आणि चौंडेश्वरी नावाचं देऊळ मंगळपेठेमध्ये आणि सिंगणापूरच्या हद्दीमध्ये शाकंभरी नावाची देवी आहे. आणि सेम कर्नाटकामध्ये हंपी बदामीला बनशंकरी म्हणून ती संबोधली जाते. तर शाक म्हणजे भाजी. तर शाकंभरी नावाची देवी त्या काळामध्ये दुष्काळ पडला होता म्हणून लोकांना जगवण्यासाठी 64 भाज्यांचा नैवेद्य केला जातो असं तिथल्या जाणकारांनी सांगितलं. आणि प्रसन्न मालेकरांनी पण मला एक यादी पाठवली आणि 64 भाज्या खरंच त्या काळात होत्या का ह्याचा शोध मी त्या परिसरात सगळीकडे फिरलो आणि लक्षात आलं की 64 प्रकारच्या भाज्या सापडल्या. आता प्लॉटिंग झालं, अमुक झालं, तमुक झालं, सगळं जरी असलं तरी कुठं तरी त्या थोड्या होत्या आणि त्या सापडल्या. आणि मग सिंगणापूरच्या हद्दीमधल्या काही महिलांना, 150 महिलांना एकत्र केलं आणि ह्या 64 भाज्या आपल्या परिसरामध्ये लावता येतील का असा पहिल्यांदा प्रयत्न करायचा ठरवला. आणि तो प्रयत्न यशस्वी झाला. 40 महिलांनी ही जबाबदारी घेतली आणि गावरान बियाणं ज्याला म्हणतो, आज आपण सगळी जी चर्चा करतोय, मगाशी कोणतरी म्हटलं की ह्युमिनिटी पॉवर कमी व्हायला लागल्या, 50 किलोचं पोतं पण उचलत नाही आता कोणाला. तर या सगळ्यामध्ये आपण संकरित खाद्य खायला लागले आणि त्या अर्थानं गावरान बियाणं जे आहे ते बियाणं आपण मागवलं. ज्या राईबाई पोपरे पद्मश्री ज्यांना मिळाला त्यांच्याकडे मी त्या नावारूपाला याच्या अगोदर त्यांच्याकडे 4 दिवस राहिलो होतो आणि 120 प्रकारचं बियाणं त्यांच्याकडं आणून आपल्या परिसरामध्ये त्याचं वाटप पण केलं. तर ह्या 40 महिलांनी ह्या परसबागेमध्ये भाज्या निर्माण केल्या आणि ह्या वर्षी देवीला 64 प्रकारचा भाज्यांचा नैवेद्य आणि प्रसाद आणि त्या खाल्ल्या गेल्या आणि इथून पुढे आता त्या खायला चालू आहेत. आणि म्हणून श्रावण महिन्यापर्यंत जर आपण आता जर आलो आहे तर शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्तानं महिलांना जो काही एक आदर दिला आहे, महिलांना जो एक सन्मान दिला आहे, तो आपल्याकडे खूप मोठी भारतीय संस्कृती आपल्याला त्या अर्थानं फार महत्त्वाची आहे. कारण संक्रांतीला आपण सगळेजण तिळगुळ वाटतो, पण काय वाटलं कुणाला माहीत, तीळ पण वाटले नाही तर गुळ पण वाटला नाही. आपण काय वाटलं ते सगळी पांढरी साखर वाटली आणि तोंड यायला लागली. पण गुळ आणि तीळ जर घरात जर करायला लागलो, गृहिणींनी जर घरात बनवले तर मला वाटते ते तिळगुळ आपल्याला खायला मिळतील. दुसऱ्या दिवशीपासून मला वाटते 1 महिनाभर महिलांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू असतो. त्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमामध्ये एक शब्द वापरला जातो ते म्हणजे वाण. पण वाण म्हणजे भेटवस्तूच द्यायला लागलोय, कारण सिरियल पण तशाच चालतात घरातल्या, त्यामुळे टी व्हीवरची सिरियल पण तशीच चालते, त्यामुळे भेटवस्तूच द्यायला लागलो. पण वाण हा शब्द बियाणं आणि निसर्गाकडे त्यावेळेला बघितलं तर सगळीकडे भरभराटी चालू असते.
बागेकडे बघा, कुंडीकडे बघा, शेताकडे बघा, झाडाकडे बघा, सगळीकडे बी बियाणाची भरभराट चालू असते. आणि हे बी बियाणं महिलेनी एकमेकीला दे वाण घे वाण, वाणांची देवाणघेवाण करायची आहे. आणि ह्या निमित्तानं एकमेकीकडं हळदी कुंकाच्या निमित्तानं जाणं आणि एकमेकीला वाणं देणं, मग माहेरच्या सखी असतील आणि सासरच्या सखी असतील, तिकडचं इकडं आणणं आणि इकडचं तिकडं देणं, हा मूळ संकल्पनाच आपली बाजूला पडली. आणि ती पुन्हा कशा आणता येईल ह्या अर्थानं विचार करणं गरजेचं आहे. दुसरा, फेब्रुवारी महिन्यामध्ये जो सण आला तो महाशिवरात्र. आणि श्रावणामध्ये आता आपण श्रावण सोमवारी सर्वजण आपण महादेवाची पूजेच्या निमित्तानं बेलाच्या पानाचा वापर सर्रास करतोय. महाशिवरात्रीला पण केला आणि आत्ता पण करायला लागलोय. पण अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो बेल महादेवाला घातला जातोय ह्यातला सगळा बेल हा कर्नाटकातनं येतोय. कोल्हापुरात बेलबाग नावाची एकेकाळी होती बाग, पण ती आता संपुष्टात आलेली आहे. पण आता 100 झाडं लावलेली आहेत नव्यानं, पण ती अजून उदयास यायला वेळ लागणार आहे. पण बेल हा कर्नाटकातनं येतो. महादेव सगळ्या गल्लीबोळात आहेत, पण बेल मात्र आम्ही घालतोय कर्नाटकात. आणि हा बेल दुसऱ्या दिवशी कुठं जातोय त्याचा शोधच नाही आहे. त्यामुळे ह्या वर्षी महाशिवरात्रीतला कोल्हापुरातल्या अनेक महादेवाच्या देवळातला, विशेष करून वडिंग्यातला जो महादेवाचं देऊळ जिथं जास्त करून भाविक जातात, हा सगळा यावर्षीचा महादेवाला वाहिलेला बेल आम्ही वानर सेना जी तिथली हरित सेना म्हणून जी शाळेची मुलं आहेत त्या मुलांच्या माध्यमातून 9 पोती बेल ह्यावर्षी तळ्यात न जाता तो आपल्याकडे आला. आणि त्याच्याबद्दल त्याची पावडर तयार केली गेली. त्याची आता कढीपत्त्याच्या पानाची चटणी करून ती सेवन पण केली जाते. आणि त्या गावातली लोक ते करायला पण लागली. सगळ्या मुलांनी आपापल्या घरामध्ये त्याच पद्धतीनं करायला चालू केलेलं आहे. आणि ह्यातलं काही नाही जमलं तर महादेवाच्या समोर नंदीला काय ठेवला हे अजून कोणालाच काही कळलेलं नाही. नंदी म्हणजे कोण तर आपल्या घरातलं पशुधन, जे शेतकरी आपण म्हणतो व शेतीशास्त्र जे म्हणतो त्याच्यामध्ये जे पशुधन आहे त्या बेलाचं ते खाद्य आहे, म्हणजे त्या जनावराचं ते खाद्य आहे. पण बेलाची पानं जनावराला कोण घालतंय हे माहीतच नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याला हे माहिती नाही. त्यामुळं जनावरांचं पशुखाद्य आज दुधाची क्वालिटी सुद्धा बिघडलेली आहे. त्याचं कारण आहे ऊसाचं वाढ आणि पालाच घालायला लागलोय. त्यामुळे कुठल्याच खाण्यामध्ये, माणसांच्या पण खाण्यामध्ये आणि जनावरांच्या खाण्यामध्ये सुद्धा कस राहिलेला नाही. त्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या पूर्वीच्या ज्या गोष्टी, मग धार्मिक अंगानं असू दे, आध्यात्मिक अंगानं असू दे, शास्त्राच्या अंगानं असू दे, आयुर्वेदाच्या अनुषंगानं असू दे, हे कुठल्या ना कुठल्या तर रूपानं हे शाश्वत पद्धतीनं कसं आबादित राखता येईल ह्याचा मोठ्या प्रमाणात पूर्वीच्या लोकांनी विचार केला आणि त्या अर्थानं हे टिकवणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं की आपण कुठेतरी तिसरीकडेच निघालो आहे आणि पुन्हा ट्रॅकवर येण्यासाठी अशा पद्धतीच्या राऊंड टेबलची फार गरज आहे असं वाटतं. आणि म्हणून महाशिवरात्रीच्या निमित्तानं पुढे सरकल्यानंतर आपल्याकडे होळी आली, आपल्याकडे रंगपंचमी आली. होळीच्या वेळेला सुद्धा जो काही तो एरंड नावाची जी वनस्पती आहे ती राजरोसपणे पेटवून लावली जाते. पण आज सगळ्यांच्याकडे गाड्या आहेत. गाडीची ऑइल बदली आपण करतो, पण पोटाची ऑइल बदली कोणी आता करत नाही. दर 6 महिन्यांना आजीबाईचा बटवा मगाशी म्हटलं जात होतं. एरंडेल तेल 1 चमचाभर दिलं जात होतं आणि ते आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये घेत होतो. त्यामुळे 6 महिन्यातनं एकदा ऑइल बदली आपली पोटाची होणं गरजेची होती. पण हे सगळं विसरलोय. त्यामुळे पोट विकार आपले वाढलेले आहेत. त्यामुळे व्याधी नव्यानं या लागलेले. त्यामुळे एरंड हा त्या पद्धतीनं त्याचं संगोपन कसं करता येईल. आणि आपल्या सगळ्या चर्चेतला सूर सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपण सगळं निसर्गातलं सगळं वरबडूनच आणायला लागलो. लावण्याचं काय बघतच नाही, संवर्धनाचा काय विषयच नाही. त्यामुळे वरबडून आणून सगळं संपायला लागलंय आणि मग आर्टिफिशियल काहीतरी आपण करायला लागलोय. आणि मग नगाला नग, सणाला सण. आषाढी एकादशीच्या वेळेला आपण प्रति पंढरपूर असू दे, वारी ही वर्षानुवर्ष जाती. पण दुसऱ्या दिवशी वाघाटीचं फळ काय खायचं आहे आम्हालाच माहीत नाही. पण शास्त्रापुरतं 50 रुपयाला एक होतं म्हणून आणलं, केलं. घरात 10 माणसं आहेत, जरा पण मिळालं नाही. म्हणजे प्रत्येकाला जरासा तुकडा सुद्धा त्यातला मिळाला नाही आणि एक दिवस खाऊन का उपयोग नाही. पण वाघाटी या शब्दामध्येच अर्थ असा आहे, वाघासारखी प्रतिकार शक्ती असणारे त्या ह्याच्यामध्ये घटक आहेत आणि TB सारखे आजार बरे करणारे त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत. म्हणून आषाढी एकादशीच्या निमित्तानं गर्दीत आपण जेव्हा जातो, गर्दीतनं कुठलाही आजार आपल्याला येऊ नये म्हणून द्वादशी निमित्तानं, उपवास सोडायच्या निमित्तानं वाघाटीच्या फळाची भाजी सेवन करणं गरजेचं आहे. पण अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाघाटी जवळजवळ संपलेली आहे. म्हणून वाघाटीचं बी धरून आता त्याचं संगोपन करता येईल का. आत्तापर्यंत आपण 200 रोपं तयार केली आणि जिथं प्रति पंढरपूर नंदवाळ त्या घराघरामध्ये यावर्षी आपण वाघाटीची रोपं वाटप केली. दुसरी गोष्ट, आपण उपवासाला जे काय खातो त्यामध्ये वरी आणि राजीगरा हे आपण हद्दपार केल्याने शाबूच खायला लागलो
आणि वरी किंवा राजगिऱ्याचा लाडू बाजारात मुबलक मिळतो, पण अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजगिऱ्याची शेती कोणीही करत नाही. सगळा राजगिरा गुजरातवरनं येतो. आपल्या लोकल मार्केटला 80 रुपये किलोला होलसेलला पडतो. आपण 120 रुपये किलोनं आणतो आणि 30 रुपये किलोचा गुळ घालून आपण राजगिरा लाडू खायला लागलो, म्हणजे साखरच खायला लागलोय, त्यामुळे शुगर वाढायला लागली. पण आमच्या गृहिणींनी जर आपल्याकडंच किंवा आपल्या परसबागेमध्ये आपल्या शेतामध्ये राजगिरा 3.5 महिन्याचं पीक आहे हे जर पिकवलं तर मला वाटतं आपल्या मातीतला, आपल्या पाण्याला एक चांगला, आपल्या वातावरणाला चांगला गुणधर्म आहे. तो राजगिरा जर आपण पिकवू शकलो आणि आपला तयार केलेला राजगिरा जर आपण खाऊ शकलो तर मला वाटते पौष्टिक खूप छान पद्धतीनं त्याची मांडणी आपल्याला करता येईल. वरीसुद्धा आपल्याकडे केली जात नाही, म्हणून भरडधान्याच्या निमित्तानं सुद्धा हे सगळे परत आपल्याला पिकं आणता येतील का, आपल्या परसबागेमध्ये आणता येतील का, अशा अर्थानं सुद्धा तो विचार केला गेलेला. आणि आत्ता जो आपण येऊन पोचलोय तो म्हणजे श्रावणामध्ये आज मगाशी म्हटलं की नागपंचमी आहे. नागपंचमी निमित्तानं 12 तालुक्याची जर चर्चा केली आपण तर 12 तालुक्यामध्ये फार वेगवेगळ्या प्रथा आहेत, त्या जाणून घेतल्या. चंदगडसारख्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे लाडू तयार केले जातात आज. म्हणजे चिरमुऱ्याचा लाडू आपल्याकडे बघायलाच मिळत नाही, पण चिरमुऱ्याचा लाडू, रव्याचा लाडू, ह्याचा राजगिऱ्याचा लाडू, असे मला वाटते 16 प्रकारचे लाडू बनवले जातात. हे आणि दिवाळीसारखी तिकडं आत्ता नागपंचमीला असं फराळाचं केलं जातं. पण ह्याच्या पाठीमागं शास्त्र फार महत्त्वाचं आहे. आणि नागपंचमी श्रावणातच काय ती, हा पण फार महत्त्वाचा मुद्दा आहे. तर शेतीशास्त्रामध्ये मगाशी जसं म्हटलं आपण मृग नक्षत्राला ज्यावेळेला लागवड केली आणि आता त्याला कुठंतरी कोंब यायला लागले किंवा त्याला फुटवे फुटायला लागले, त्याला बी धरायला लागलं किंवा नवीन उत्पन्न यायला चालू झालं आणि मग उंदरांची सुळसुळाट चालू होती आणि उंदीर आपलं धान्य खायला बाहेर पडतात, त्याला पकडण्यासाठी सापांचं महत्त्व आहे. म्हणून आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामधले जवळजवळ 4 विषारी साप आणि राहिलेले सगळे बिनविषारी साप ह्याची पूजा करणं, म्हणून नुसती नागपंचमी हा शब्द कॅलेंडरमध्ये लिहिला आहे. आमचं म्हणणं आहे की सर्पपंचमीच आपण साजरी करूया, ते सगळ्या सापांना जीवदान देऊया. त्यामुळे सगळे साप महत्त्वाचे आहेत. म्हणून आपल्याकडे 12 बोलीतेजरीतली कुंभार समाज जो आहे तो 5 फड्याचा साप नाग करायला लागले. विष्णूचं चिन्ह, विष्णूचं हे जे आहे ते चित्र जर बारकाईनं बघितलं तर 5 वेगवेगळे नागसाप एकत्र आलेत, पण एकाच सापाला 5 तोंड हा आपल्याला मोठा गैरसमज आहे. तो जोपर्यंत काढत नाही तोपर्यंत आपण सापाबद्दलची जनजागृती काय करू शकणार नाही. म्हणून आपल्याकडे जे उंदीर जे निर्माण झाले, एका उंदराची जोडी जर वर्षभरामध्ये 850 उंदीर तयार करतं आणि 26% धान्य भारतातलं फक्त उंदीर फस्त करतात, राहिलेलं आपल्या वाटलीला शिल्लक राहतं. म्हणून सर्पपंचमी साप फार महत्त्वाचं. आणि मग ह्या श्रावणाच्या निमित्तानं येणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या भाज्यांची जर आपण चर्चा केली तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत रेकॉर्ड झालेला 120 प्रकारच्या ज्या नैसर्गिक उगवणाऱ्या भाज्या आहेत, ह्या 120 प्रकारच्या भाज्या आम्ही आत्ता खाल्लेल्या आहेत आज अखेर. त्यामुळे 120 प्रकारामध्ये तणवर्गीय भाज्या हा एक वेगळा ग्रुप केला जाईल, झुडूपवर्गीय भाज्या एक वेगळा ग्रुप केला जाईल, वृक्षवर्गीय भाज्या असा एक वेगळा ग्रुप केला जाईल आणि मला वाटते फळवर्गीय भाज्या असा वेगळा ग्रुप केला जाईल. तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जर बघितलं तर ह्या पावसाळ्यामध्ये विशेष करून तणवर्गीय भाज्यांचं प्रमाण जास्त असतं. पण तणनाशकं मारूनच आपण या सगळ्या भाज्या घालवायला लागलोय. त्यातली मगाशी मॅडम ज्या म्हटल्या कोरडू किंवा सर मगाशी म्हटले मृग नक्षत्राला शेवग्याची भाजी का खायची, आणि मगाशी गृहिणींनी ह्या म्हटल्या की आपण मुलांना समजूनच सांगू शकत नाही की शेवग्याची भाजी 7 तारखेला का खायची, आदल्या दिवशी खाल्ली तर काय होईल, उद्या खाल्ली तर काय होईल, परवा खाल्ली तर काय होईल. ह्याचं उत्तर काय सांगितलं जातं, तुझ्या आजीनं सांगितलं म्हणून करतोय, मग आजीने तूच खा म्हणतात, ते जातात बाहेर. तर शेवग्याची भाजी 7 तारखेला खाण्यापाठीमागचं प्रथा शास्त्र असं आहे, एकदम ऊन आणि एकदम थंड या दोन्हीचं बॅलन्स राखण्याचं काम आपल्याला शरीरानं करायला पाहिजे. म्हणून शेवग्याची भाजी हे बॅलन्स करायचं काम करते. म्हणून मृग नक्षत्रापासून शेवग्याच्या पानाची भाजी खायला सुरू करायची आणि मग हळूहळू ह्या सगळ्या रानभाज्या यायला चालू होत्यात. कोरडूची भाजी मगाशी कोणतरी म्हटलं की काही भाज्या जर आपण पावसाळ्यात सेवन केला तर त्या वर्षभर त्याचा इफेक्ट राहतो. कोरडूची भाजी पहिला पाऊस पडल्या खाल्लीच पाहिजे. आयुष्यभर किडनी स्टोन होणारच नाही, मूतखडा होणारच आणि झालाच. आता फार वेळ झाला आहे, राऊंड टेबल जरा 6 महिने 4 वर्ष अगोदर घेतला असता बरं झालं असतं. बऱ्याच लोकांना आत्ता खूप खडा झाला आहे. तर खडा झाला असला तरी ऑक्टोबर नंतर जर कोरडूचं फूल जर येतंय, त्या फुलातल्या जर बिया जर काढून जर आपण जर साठवून ठेवल्या, बाटलीत ठेवल्या, कोमट पाणी आणि जर चमच्याभर जर त्या कोरडूच्या बिया जर एकत्र करून जर प्यायला तर मूतखडा पडायलाच पाहिजे. हे होऊ नये म्हणून सुद्धा कोरडूची भाजी महत्त्वाची आहे आणि झाल्यानंतर सुद्धा कोरडूची भाजी महत्त्वाची. आणि म्हणून त्या अर्थानं
आपल्याला हे सगळं खाणं गरजेचं आहे आणि ह्याची ओळख होणं गरजेचं आहे. म्हणून सण उत्सवाच्या निमित्तानं या सगळ्या वनस्पतीला महत्त्व दिलेलं आहे. ह्या वर्षी आपण शाश्वत विकासाची मी मगाशी जशी चर्चा म्हटलं तसं गणपती उत्सवामध्ये मी बारकाईनं मागच्या वर्षी अभ्यास केला की आपण गणपती येण्याच्या आदल्या दिवसापासून ते गणपती विसर्जनापर्यंत आपण सर्वजण गणपती भक्त 74 वनस्पतींचा वापर करतोय. त्या कुठनं नाही कुठनं ते पैदा करतोय, विकत आणतोय, वरबुडून आणतोय आणि त्या सगळ्या वापरतोय आणि परत त्या फेकून देतोय. पण या सगळ्या वनस्पती मगाशी जसे म्हटले की सगळ्या वनस्पतीला शास्त्रीय आधार आहे, त्याचं औषधी महत्त्व आहे आणि ह्या सगळ्याच औषधी महत्त्व जे काय आहे त्याची 2-3 उदाहरण देतो. कारण 74 भाज्यांचं बोलायचं झालं तर 74 मिनिटं लागतील, तेवढा वेळ नाही आपल्याकडं. पण त्यातल्या महत्त्वाचे जे आहेत ते दुर्वा आणि आघाडा. दुर्वा आणि आघाडा गणपतीला आवडतो तर आपल्याला का आवडत नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर उत्तर पूजा झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं हे तुम्ही जास्त सांगावं, कारण तुम्ही सांगितल्यानंतर लोकांना जास्त पडतं, आम्ही सांगितलं की कमी पडतं. त्यामुळे दुर्वा उत्तर पूजा केल्यानंतर त्याचा जर रस काढला तर 1-1 चमचाभर जर सगळ्या घरातलीने जर प्यालं तर अंगातली उष्णता कमी होऊ शकते. आघाड्याच्या पानाची भाजी करणं फार गरजेचे आहे. कुठलीही पालेभाजी करताना त्याच्यामध्ये कुठली तरी डाळ घालणं, शेंगदाण्याचं कूट घालणं किंवा तांदळाची कणी घालणं हे कंपल्सरी आहे. त्यामुळे अशी शिजवून जर आपण जर आरतीच्या वेळेला आपल्याला काय प्रसाद आपल्याकडे असतो मला काय प्रश्नच पडतोय. सगळ्या मिठाईच्या दुकानातले सगळे पदार्थ असतात, पण हे सगळे जे काय 74 भाज्या ज्या आहेत ह्यातला जर प्रसाद जर सकाळ संध्याकाळ जर आपण जर करायला लागलो तर मला वाटते खूप चांगले आरोग्यदायी आपली सगळी प्रकृती राहील. आणि म्हणून आघाड असू दे, दुर्वा असू दे आणि विशेष करून मगापासून मंगळा गौरव आणि गौरी ही घरात आल्यानंतर होती, त्याच्या अगोदर त्याचं नाव आहे तेरडा. तर तेरडा नावाची वनस्पतीवर आता इतकं रिसर्च विद्यापीठाच्या पातळीवर काम झालेलं आहे की तेरडा नावाच्या वनस्पतीमध्ये त्वचा विकार बरे करण्याचे बऱ्याच प्रॉपर्टीज आहेत. आणि म्हणून पावसाळ्याच्या सुरुवातीला आम्ही आता 6 वेळा भाजी खाऊन झाली, आता ती जून व्हायला लागली, त्याला आता फुलं यायला लागली आणि शेतकऱ्याला ती डोकेदुखी आहे, ते तण आहे, वीड आहे, कोण काढायला इथून पुढे लेबर मिळणार नाही. म्हणून मंगळागौरीच्या निमित्तानं महिलांनी 1-1 पिंडीभर तरी काढून आणावी, म्हणजे शेतकऱ्याला ती एक मदत व्हावी म्हणून ती आणली जाते. आता तर ती बाजारात विकत मिळते आणि ती आपण आणून आपण तिची गवर करतो. गवर केल्यानंतर आपण गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ते कुठं जातं ते आपल्याला सर्वांना माहीत आहे, पण आम्ही गेली 4 वर्ष झाली याच्यावर काम केलं. ह्या सगळे आपल्या सगळ्यांच्या पायाला आता खत लागलेलं आहे किंवा चिकल्या लागलेल्या आहेत. ह्याचं जर पानं जर चिरडून जर आपण खत लागलं त्या दोन्ही बोटाच्या मध्ये जर लावलं तर हे बरं होतात. कुठल्याही मेडिकलच्या दुकानात जाऊन मलमा आणायची गरज नाही. सगळ्या ह्या मला वाटतं गौरीचा पाला जर आपण वाळवला तिची पावडर करून ठेवली तर आंघोळीच्या अगोदर उठणं म्हणून जर लावलं तर त्वचा विकार होणार नाहीत. कारण सगळ्या भिंती ओल्या असतात, कपडे सुकत नाहीत, बऱ्याच वेळेला आपण असेच कपडे वापरले जातात, त्यामुळे स्किन डिसीजचे प्रॉब्लेम प्रचंड पावसाळ्यात असतात. त्यामुळे त्वचा विकाराच्या डॉक्टरांच्याकडे गर्दी भरपूर असते. पण ही सगळी वनस्पती वीड म्हणून तण म्हणून आपण मारून टाकतो आणि ती घालवतो. गौरीची जी फुलं आहेत त्या फुलापासून मेहंदी तयार होते आणि यावर्षी आम्ही मेहंदी तयार करायला लागलेलो आहे. त्यामुळं गवर ह्यावर्षी बाहेर येते, कशी येते ते बघायचीच आहे. त्यामुळं गवर ह्यावर्षी आपण घरातच राहणार आहे आणि सगळ्या महिला वर्ग आपल्याला ह्या सगळ्या मेहंदीसारखा त्याचा उपयोग करणार आहेत, त्वचा विकाराला उपयोग करणार आहेत आणि त्याचं आपल्याला इथंच विसर्जन, घरातच विसर्जन होईल. त्याला लागणारा जो शंकरोबा जो आहे, शंकरोबा म्हणजे द्रोणपुष्पी म्हणतात, आपण घरात आल्यानंतर त्याला शंकरोबा म्हणतो. ही द्रोणपुष्पी किंवा शंकरोबा जो आहे तो पूर्वी नदी ओढ्याला काटाला असायचा. ज्यावेळेला जनावरं ज्यावेळेला नदी ओढ्याला धुवायला नेली जात होती त्यावेळेला शेतकरी हा शंकरोबाची वनस्पती काढली जात होती आणि जनावरांच्या अंगाला घासून अंगावरच्या गोचड्या किंवा स्वच्छ करण्याचं काम होत होतं. त्यामुळे ह्या वर्षी आम्ही शंकरोबापासून साबण तयार करायचं काम चालू केलं. त्यामुळे शंकरोबापासून जर साबण जर तयार झाला तर शेतकऱ्याला फार मोठी मेजवानी आहे आणि त्या अर्थानं सुद्धा त्याचं काम आता आपलं अंतिम टप्प्यात आलेलं आहे. तर या सगळ्या वनस्पती जर बघितल्या, 74 वनस्पतीचं मी सांगतोय, 5 फळं आपल्याला गणपतीला जी आवडतात त्यातलं 1 फळ आपण घालवलंय, कोल्हापुरातनंच घालवलंय, ते म्हणजे पपनस. कुठंतरी आता 1-2 झाडं कोणाकडं, एक आर.के. नगरमध्ये कुठं तर झाडं आहे. इथं मला वाटते बिंदू चौकातलं जेलरांची जी क्वार्टर्स होती तिथं एक होतं पण ती गेलं. पण आता अजून कुठेतरी एक 4-5 झाडं कोल्हापुरात असतील. पण पपनस किंवा बंपर म्हणतात. तर बंपर हे गणपतीला आवडणारं फळ होतं. कोकणातल्या सगळ्या गणपतीच्या समोर 5 फळातलं एक फळ म्हणजे पपनस किंवा बंपर होतं.
आणि आता कोरोना वगैरे जे काही आपल्याकडे व्याधी आले किंवा डेंग्यू मॅडम म्हटल्या, डेंग्यू कोरोना हे सगळ्या जर ह्याला पांढऱ्या पेशी कमी झाल्या, पपईचं पान घ्या, बावड्याचं औषध घ्या. पपईचं पानानं उष्णता अंगातली वाढवते. बावड्यातलं पाणी कसं आहे आपल्याला माहीत नाही, पण गुळवेल नावाची जी वनस्पती आहे, ती गुळवेल नावाची वनस्पती जर आपण त्याचा जर आक करून जर पाणी प्यायला लागलो तर पांढऱ्या पेशी जबरदस्त वाढवतात. पण आपल्या सगळ्यांच्याकडे मनी प्लॅन्ट आहे, पण गुळवेल अनेक लोकांना माहीतच नाही. मनी म्हणजे सगळ्यांच्याकडे येतंच, इंग्लिश शब्द आहे आणि ते मूळचं झाड आपलं नाही आहे. पण गुळवेल मात्र आपल्याकडं माहीतच नाही आणि कोण लावतच नाही. तो बाटलीतच लावायचा आहे आणि बाटलीसारखाच येतोय. आणि पांढऱ्या पेशी कमी होऊ द्या, डेंग्यू होऊ दे, कावीळ होऊ दे, सगळ्याला गुळवेल उपयोगाचा आहे. त्यामुळे घराघरामध्ये कोल्हापुरात गुळवेल होणं गरजेचं आहे. आणि शेवटचा याच्यातला जो मुद्दा आहे महत्त्वाचा, तो म्हणजे देवीच्या हातातलं जे फळ आहे म्हाळुंग, ते कोल्हापुरामध्ये अनेक लोकांना देवीच्या हातात कुठलं फळ आहे हेच माहिती नाही. तर हे कोरोना काळामध्ये जास्त पुढं आलं, त्याचे औषधी गुणधर्म पुढं आले. आणि कोरोनाला ह्युमिनिटी पॉवर कमी वाढवायची असेल तर म्हाळुंग्यासारखं फळ फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कोरोनाचं उत्तर कोल्हापुरातच सापडलं. त्यामुळे देवीनं कधी काळी देवीच्या हातात आहे कोणाला माहीत, पण हा मातृवृक्ष म्हणून समजला जातोय. म्हणून कोल्हापुरात घराघरामध्ये म्हाळुंग्याचं रोप, ज्याच्याकडे जागा नसेल त्यांनी कुंडीत सुद्धा लावायला हरकत नाही, कुंडीत सुद्धा याला फळं लागतात आणि हे रोप येतं. त्यामुळे म्हाळुंग्यासारखं जे फळ आहे लिंबू वर्गातलं आहे, लिंबू कुळातलं आहे. त्यामुळे सिट्रस वर्गीय लिंबू कुळातली सगळी ही झाडं जी आहेत, हे वेल आहेत किंवा हे झुडपं आहेत, हे सगळे कावीळ, हे सगळे पाण्याचे जे आजार आहेत, पावसाळ्यातले जे आजार आहेत, त्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फार उपयोगाचे आहेत. त्यामुळं शेवट जो करताना मी असं म्हणेन की दसरा जो आता मग हा सगळा संपला की दसऱ्याकडं आपण रब्बी हंगामाकडे बघतो. आणि घटस्थापना जी आहे ती घटस्थापना म्हणजे दुसरं तिसरं काय नसून शेतकऱ्याची ती प्रयोगशाळा आहे. त्यामुळे जुनं जे ठेवणीतलं जे बियाणं आहे ते बियाणं त्या स्वतःच्या शेतातली माती आणून ती पसरायची आहे. पण कोल्हापुरात राहणाऱ्यांनी घटस्थापना का करायची मला काय कळलेलंच नाही. स्वतःचं शेत नाही, विकत आणायची आणि ती घालायची. आणि सगळी माती म्हणजे कोल्हापुरात 50,000 लोक जर असं करत असतील तर 50,000 किलो माती रोज दरवर्षी पाण्यात जाती. आणि निसर्गाचा नियम आहे जिथून घेतलंय तिथंच परत करावं. मातीकडून घेतले तर मातीलाच परत करावं. त्यामुळे घटस्थापना झाल्यानंतर विजयादशमीनंतर जी येणारी जी पौर्णिमा आहे ती म्हणजे भूमी पौर्णिमा. त्यामुळे माती जिथून आणली तिथंच नेऊन परत ठेवायचे आणि शेतकऱ्यांना ती अभिमानानं ठेवायचे. आणि त्या ठेवणीतलं जे बियाणं आहे जे ते किती टक्के उगवलंय, 25%, 50%, 75% जे उगवलंय ते बियाणं शेतामध्ये वापरायला उपयोगाचं आहे असं समजलं जातं. म्हणून ज्याच्याकडे चांगलं येतं घटामध्ये, ज्याच्याकडे ते बियाणं चांगलं उगवतोय तो टोपी घालून गावातनं मिरवतोय, म्हणजे त्याच्याकडून सगळ्यांनी बियाणं घ्यायचं आहे. ही एक सिम्बॉलिक तिथं सांगितलं जातं. म्हणून खूप मोठा विचार आपल्याकडं हा सगळ्या सणांमध्ये दिलेला आहे. ह्याला धार्मिक महत्त्व आहे, आध्यात्मिक महत्त्व आहे, वैज्ञानिक महत्त्व आहे. पण आपण हे सगळीकडे नको तिकडे निघालोय. आणि त्या घटस्थापनेच्या वेळेला कलाबाईला जी कोवाळ पंचमी जी होती त्यावेळेला तर काय बघायचं कामच नाही. सगळे अगदी मिऱ्यामेट्टे आणि एक तुकडा गोळा करायसाठी आपण काय काय करतो आणि चेंगराचेंगरी होती. पण आपल्याकडं इतर वेळेला त्या कोहळ्याकडं अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी कोणी बघत नाही. आणि अमावस्येच्या आदल्या दिवशी ते महाग असतात, पण दुसऱ्या दिवशी 10 रुपयाला पण कोण विचारत नाहीत. पण कोवळा घरात आणायचंच नाही असं काहीतरी डोक्यात घातलंय कोणीतरी. घरात आणला त्याच्यावर जी पांढरी पावडर असती ती जर हाताला लागली आणि ती डोक्याला लागली की केस पांढरे होतात. बरोबर सांगणाऱ्यानं उलटं सांगितलंय, ती जी पावडर आहे ती डोक्यातला कोंडा कमी करायला उपयोगी पडते. त्यामुळे ती जर पाण्यात मिक्स करून जर लावली तर कोंडा कमी होतो. आणि कोवळा हा सगळ्यांनी खाणं गरजेचं आहे, ती स्मरणशक्ती वाढवणारा आहे. त्यामुळे कोवळ्याची सुद्धा आपण कुंडीमध्ये लागवड केली, आपल्या घरापुरते आपल्याला कोवळे येतील. म्हणून शाश्वत विकासाच्या गप्पा मारण्यापेक्षा आपण आता कृती करणं गरजेचं आहे. मग सण उत्सव असू देत नाहीतर वेगवेगळ्या निमित्तानं असू देत, तिन्ही सीझनमध्ये जे जे काय आपल्याला मिळतंय आणि आपल्या वातावरणात जे उपलब्ध होतं, जे तयार होतंय ते आपण खाल्लं पाहिजे. श्रावणामध्ये बाहेरचं ऑनलाईन मागवून खाण्यापेक्षा आपल्या परिसरामध्ये आपल्या वातावरणामध्ये जे जे काय उगवतंय, जे तयार होतंय ते जर खाल्लं, ते जर सेवन केलं तर मला वाटतं आपली आरोग्य आणि आपलं हे सगळं चांगलं राहू शकेल. त्यामुळे श्रावण महिन्याच्या निमित्तानं मांसाहार सुद्धा अजून एक त्यातला एक मुद्दा सगळ्यांच्यातून सुटलेला दिसतोय. मांसाहार का खाऊ नये? कारण आत्ता सगळ्या शेतामध्ये किंवा वैरण जी आहे, चारा जो आहे त्याच्यावर बारीक बारीक कीटक पण असतात. ते न कळत या मांसाहाराच्या निमित्तानं पोटात जाऊ नयेत.
म्हणून आळंबीचा सुद्धा एक मोठा गैरसमज आहे. आळंबी सुद्धा सूर्य मावळल्यानंतर काढू नये. सूर्यास्ताच्या किंवा दुपारी 2च्या आत आळंबी काढावी. शेतामधली ती शाकाहारीच आहे, पण बऱ्याच वेळेला न्यूजपेपरला बातमी येते आळंबी खाल्ल्यामुळे विषबाधा झाली. ती सूर्य मावळल्यानंतर जर काढली तर त्याच्या खाली जाऊन किडे बसतात आणि किड्यासकट ती आणली जाते आणि ती करून खाल्ल्यामुळं विषबाधा होण्याची शक्यता असते. म्हणून मांसाहार सुद्धा टाळण्याचं कारण काय की बऱ्याच वेळेला हानिकारक जे उपद्रवी जे कीटक आहेत ते कीटक पण आपल्या मांसाहाराच्या निमित्तानं पोटात जाण्याची शक्यता असते. कारण आपण काय म्हणतात त्याला, बकरी आणि शेळ्या मेंढ्या जे खातात त्याला आपण खातोय, त्यामुळे ते शाकाहारी आहेत, त्यांना एक महिनाभर विश्रांती द्यावी, त्यांना खाऊ द्यावं आणि मग आपण सेवन करावं, म्हणून हा वर्ज्य करावा. त्यामुळं मला वाटतं काशीद साहेबांना श्रावण महिन्यामध्ये मांसाहाराचं मागापासून त्यामुळं मला वाटतं हा जर आपण विचार केला तर आपल्या सृष्टीचा आणि निसर्गाचा आपण चांगला बॅलन्स राखू शकेल आणि खऱ्या अर्थानं आपण शाश्वत विकास करू शकेल. आणि आपण सर्वांनी मिळून हा सगळं मिशन म्हणून जर आपण हे उचललं तर मला वाटतं ह्या निमित्तानं एक समाजामध्ये चांगला संदेश जाईल असं मला वाटतं. मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल आभारी आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट प्रसन्न विश्वंभर मालेकर. खरं तर गेले दीड तास जे काय आपलं राऊंड टेबल प्रत्येकानं तयार केलेलं तर पक्वान्न फक्त ताटात सजवून वाढायचं काम माझ्याकडे आलेलं आहे, त्यामुळे समारोपाचं काम मी माझ्या परीनं करतोय. तर या सगळ्यांनी आतापर्यंत जे मुद्दे मांडले, पर्यावरणाच्या दृष्टीने विचार झाला, पुरोहितांच्या दृष्टीने विचार झाला, गृहिणींच्या दृष्टीने झाला किंवा अगदी वनस्पतींच्या दृष्टीने, या सगळ्या दृष्टीने विचार करताना एक गोष्ट आहे आणि ती सगळ्यांच्या मध्ये एक समान धागा आहे आणि तो म्हणजे शाश्वत विकास किंवा शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून या श्रावणाचं महत्त्व. आपण ज्याप्रमाणे श्रावणाच्या सणांचा विचार केला तर त्या सगळ्या सणांच्या मध्ये आपल्याला एक लक्षात येईल की सगळे सण आपल्याला एक भावना देत आहेत आणि ती भावना म्हणजे कृतज्ञतेची भावना आहे. प्रत्येक सण हा कशा ना कशाबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करतोय. अगदी पंचमीला आपण नागांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतोय, श्रावण पौर्णिमेला समुद्र किनाऱ्यावरती नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं समुद्राबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. म्हणजे प्रत्येकाबद्दल कृतज्ञ होण्याचा काळ म्हणजे हा सणावारांचा काळ आहे. या निमित्तानं अनेक वनस्पतींचा आता उल्लेख झाला, त्या प्रत्येक पदार्थाचं एक वेगळं महत्व आहे. म्हणजे मगाशी जसं गुरुजींनी सांगितलं की कुठल्या वारी कुठला नैवेद्य असावा याच्याबद्दल आपोआपच त्याच्यामध्ये काहीतरी नियम ठेवले गेलेत. म्हणजे श्रावणाच्या शुक्रवारी चणे फुटाण्याचा देवीला नैवेद्य आहे, गुळचण्याचा नैवेद्य आहे, पण शनिवारी मात्र त्यातले गुळचणे शिल्लक राहिले तरी कोणी खात नाही. त्याचं कारण असं आहे, शनिवारी चणे चालत नाही. त्याचं कारण आहारामध्ये अतिरेक त्याचा होऊ नये म्हणून कुठेतरी ते नियम आपल्यावरती घालून दिलेत. प्रत्येक व्रताला त्याचं विधान आहे. मंगळागौरीच्या पत्री असतील किंवा मगाशी एक शनिवारचा उल्लेख आला तर त्याच्यामध्ये शनिवारच्या कहाणी संग्रहात एक उल्लेख आहे तो म्हणजे केनिकुरडूची भाजी. म्हणजे ती विधान सांगताना शनी महाराजांच्या पूजेमध्ये सांगताना सांगितलंय काय स्वयंपाक आहे तर भाकरी कर, केनिकुरडूची भाजी कर, टाकळ्याची चोखणी कर म्हणजे टाकळ्याची चटणी कर. म्हणजे या सगळ्या रानभाज्याचा काय नैवेद्य करायचं हे आपल्या त्या व्रतविधानांमध्येच दिलेलं आहे आणि आपण त्याप्रमाणे ते चालवत आलेलो आहे. जिवंतिकेचं व्रत असल्या सगळ्याला आणखी एक महत्वाचा कांगोर आहे आणि तो म्हणजे भावनांचा. ही सगळी व्रत कुठेतरी एका समाज मूल्यांबरोबर जोडली गेलेली आहेत आणि या सणांच्या निमित्तानं त्या मूल्यांचा विचार होणं सुद्धा गरजेचं आहे. शुक्रवारच्या कहाणीमध्ये जर आपण बघितलं तर भावाचं सहस्त्र भोजन आहे आणि बहीण गरीब आहे म्हणून तिला फक्त जेवायला बोलवलेलं नाही. म्हणजे आणि ज्या वेळेला ती बहीण श्रीमंत होते त्यावेळेला ती प्रत्येक घासाचा एक पदार्थाचा एक घास त्या दागिन्यांवरती ठेवते आणि भावाला सांगते की तू याला जेवायला बोलवलंस. म्हणजे प्रेमापेक्षा जिथं व्यवहाराला महत्व मिळालं तिथं ते नातं तुटलं हे सांगण्यासाठीचा प्रयत्न. म्हणजे मग किती त्या गोष्टीला किती महत्व आहे, त्या मूल्याला किती महत्व आहे. किंवा शनीच्या कहाणीमध्ये कुष्टीदारामध्ये भिक्षा मागायला जातो तर त्याला ती सून त्याला नाव माखू घालते. म्हणजे एखादा जो कोणी म्हणजे ज्याला आजारी आहे, रुग्ण आहे, त्याची परिसेवा त्याच्यात महत्वाची आहे. खुलभर दुधाच्या कहाणीमध्ये आपण जर बघितलं तर राजानं सगळीकडचं दूध आणून शंकराचा गाभारा भरायला बघितला पण भरलं नाही. शेवटी एक म्हातारी चंबूभर दूध घेऊन आली आणि तिच्या दुधानं गाभारा भरला. त्याचं कारण तिनं असं सांगितलं की सगळ्यांना यथेच्छ मिळू दिलं आणि माझ्या वाटणीचं जे आहे त्याचा मी त्याग केला. म्हणजे व्रतवैकल्यांच्या मागची एक मुख्य भावना अशी आहे की सगळ्यांकडनं ओरबाळून आणून तुमचं व्रत कधीच पूर्ण होत नाही. जे तुमचं आहे त्याचा जर तुम्ही त्याग केलात तर ते व्रताचं खऱ्या अर्थानं फळ मिळतं. म्हणजे अशी प्रत्येक व्रत एक शिकवण आपल्याला देत जातं आणि त्या निमित्तानं म्हणजे आपण या सगळ्या बरोबरच मनाचं आरोग्य जपण्याचा महिना म्हणून या श्रावणाकडे बघू शकतो.
म्हणजे बऱ्याचदा सत्यनारायणाच्या व्रतपूजेची सुद्धा व्रत म्हणून चिकित्सा केली जाते, त्याच्या कहाणीची चिकित्सा होते. तर मला वाटतं त्याच्यामागे एक भावार्थ आहे. कुठल्याच जगभरातल्या सगळ्या संस्कृतीमध्ये इसापनीती प्रचलित आहे. कोल्हा बोलला वाघानं ऐकलं, म्हणजे थोडक्यात या रूपक कथा आहेत. या सगळ्या व्रतकथा एक रूपक कथा म्हणून बघायला हव्यात. सत्यनारायणाच्या कथेमध्ये सुद्धा देवाला व्रताचं वचन देऊन तो कित्येक वर्ष त्याच अवस्थेमध्ये राहतो. म्हणजे आपण एखाद्याला शब्द दिला तर तो पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्यावरती येते. त्यातल्या प्रसंगांना एखाद्या वेळेला सोडून देऊयात, पण हा बोध आपल्या मनामध्ये ठसवणं गरजेचं आहे. किंवा एक राजा गवळ्यांनी दिलेल्या प्रसादाचा अपहार करतो, म्हणजे प्रसादाचा दिला अवेर करतो आणि त्याला दुःख भोगावं लागतं. तर याच्यामध्ये बाकीचं सगळं जरी सोडलं तरी कुणी आपल्याला श्रद्धेनं दिलेल्या भेटीचा, श्रद्धेनं किंवा प्रेमानं दिलेल्या भावनेचा त्याग करणं हे सुद्धा खूप नुकसानकारक आहे. हे मूल्य आपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणं असा या व्रतविधानांचा आणखी एक मनाच्या आरोग्याचा विषय आहे. म्हणजे आपण मागासपासून शरीराचं आरोग्य बघितलं, निसर्गाचं आरोग्य बघितलं किंवा आपल्या कुटुंबाचं आरोग्य बघितलं, या सगळ्याबरोबर आपल्या मनाचं आरोग्य जपणारा महिना म्हणून जर आपण या व्रताकडे बघितलं, या सगळ्या सणांकडे बघितलं, तर खऱ्या अर्थानं शाश्वत विकासाकडे जाण्याची संधी देणारा हा महिना आहे. आणि शाश्वत विकास म्हणजे फक्त माझा विकास नव्हे, तर माझा विकास करताना ज्यांच्याकडून मी घेतोय त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहून त्यांनाही मी काही देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न म्हणजे हा शाश्वत विकास. आणि तो या सणावारांच्या निमित्तानं अतिशय ठामपणानं आपल्याला व्यक्त झालेला दिसून येतो. त्यामुळं केवळ कर्मकांडामध्ये अडकून न राहता या कर्मकांडांच्या मागची भावना, त्याच्या मागचा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा अनेक पैलूंनी आज विचार झाला आणि तो विचार जर समाजापर्यंत जाईल तर खऱ्या अर्थानं ह्या संस्कृतीचं हे वैभव पुढे जाण्याला मदत होईल. तरुण भारतनं हा पुढाकार घेऊन या राऊंड टेबल कॉन्फरन्सच्या निमित्तानं आम्हाला सगळ्यांना एकत्र आणण्याचा हा जो प्रयत्न केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि आपण सगळ्यांनी जी बहुमोल मतं व्यक्त केलीत, आपण प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रातले दिग्गज आहात, त्यामुळं खऱ्या अर्थानं या वैभवाचं मोल आपल्याला समाजापर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाली, त्याबद्दल आपल्याही सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. नमस्कार.